नमस्कार. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या चॅनलमध्ये मैदानी गप्पा या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. ज्या खेळाडूने कुडाळमधील बरेच खेळाडू घडवले, कुडाळ तालुक्याचे नाव जिल्ह्यात अव्वल स्थानी नेण्यात ज्याचं मोलाचा वाटा, लक्ष्मीवाडीचा सुपुत्र या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर किशोरजी शेलेटकर यांचं स्टुडिओमध्ये मनःपूर्वक अभिनंदन. नमस्कार शेखरभाई. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट स्टुडिओमध्ये बोलवल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत. माझं क्रिकेट हे आमच्या लक्ष्मीवाडीतनंच सुरू झालं. पहिलं स्टार्टिंगला की आम्ही आमच्या समोरच झाड असायचं, त्या झाडाच्या खाली खेळत बसायचो लहानपणी. म्हणजे 5वी 6वी असे खेळत 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 लक्ष्मीवाडी म्हणजे पोरगी आम्ही जमा होऊन खेळायचो. नंतर आम्ही कुडाळेश्वरवाडीबरोबर मॅच लावायचो. कधी फार लहान लहान पोरगी 4थी 5वी 6वीत असताना लावायचो. ते तिकडे विजय म्हणजे राहू एक आहे, तो अमोल कुडाळकर, घाटकर एक, गजा घाटकर, असे आम्ही दर रविवारी मॅच असायचीच आमची अशी. म्हणजे मी वाडीतल्या 7-8 जणांना असे गोळा करून असे बारके जरी खेळत राहायचो. असे कोणी दिनेश कुडाळकर, सचिन कुडाळकर, संजय मोडळ, विनय कुडाळकर, मी, संतोष शेलटकर आणि आमच्या वाडीतले जसं संतोष खानोलकर असायचा. असे काळवाडीतले दोघे जण असायचे. ते असे करून आम्ही खेळायचो, मॅच लावायचो. त्याच्यामुळे खेळायची जरा आवड निर्माण झाली. तेव्हा कसे आम्ही बेसिक असे खेळायचो, जायचो. आम्ही कधी जिंकायचो, कधीतरी हरायचे, कधी एक दिवस ते आम्हाला हरवायचे. असे करून 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 असे आम्ही खेळ चालू केला. ज्या गुरूंकडनं तुम्ही क्रिकेटचे धडे घेतलात त्यांच्याबद्दल काही? मग आम्हाला सावंत सर म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. ते आमच्या वाडीतले खेळायला जायचे. बहागुरी, रेवाळे, बबन वगैरे, जयराज, रणजित वगैरे हे खेळायला तिकडे जायचे. नंतर ते मला किपरच्या पाठीमागे ठेवायचे. तिकडनं किपरच्या पाठीमागे ठेवायचे बॉल आणायला. नंतर हळूहळू 2-3 दिवस गेलो, 4-5 दिवस गेलो, हळूहळू म्हणजे साधारण खेळायला यायचं. बॅटरी बॉल यायचा बसता, म्हणजे असं नॅचरल असं हे नव्हतं. नंतर बघून त्यांनी शिकवलं, असं असं करून करून म्हणजे त्यांनी मला शिकवलं. जवळ घेतलं, येत जा येत जा. मग गेलो. मग त्यांनी मला बेसिक काय असतं क्रिकेटला, म्हणजे एखाद्या क्लबात गेल्याशिवाय समजत नाही कसं खेळायचं, स्टँड विकेटवर कसं उभं राहायचं, कसं बॉलरला फेस करायचा, ते मला त्या गुरुने शिकवलं. त्याच्यानंतर मी हळूहळू तिथे घडलो. त्याने मला घडवलं, मी नाही घडलो, त्याने मला घडवल्यानंतर मी म्हणजे माझ्या एका दोघा मित्रांना नेलं, अण्णा कदमला नेलं, दिनेश कुडाळकरला, सचिनला नेलं, असे संतोष आला नंतर. येस, बरोबर. आमची लक्ष्मीवाडीतली पहिली टीम असायची, लक्ष्मी 11 म्हणून. ते कोण आमचा दुसरा चुलत काकांचा मुलगा होता, तो सुनील शेलटकर म्हणून तो असायचा. संतोष कानडकर, बाबोल, हनुमंत हिरेकर, परत तो काळपांचा आना काळप म्हणून असायचा. परत शरद काळप असायचा. असे करून आम्ही ती एक टीम त्यांच्याने टीम केली. त्याच्यात आम्हाला छोटे म्हणून आम्ही होतो, मी होतो, दिनेश होता, सचिन, असे आम्ही तेव्हा लहान, ते जरा मोठे होते. त्याच्यात आम्ही व्यवस्थित चांगले खेळलो, त्यांना हरवलं. त्यावर त्यांना हरवलं, आमच्या लक्ष्मीवाडीत एकदम जल्लो, अरे वा, यंग बॉईजला हरवलं, यंग बॉईजला हरवलं. त्याच्यानंतर आमची स्टार्ट झाली. आम्ही चांगले खेळलो, सिंगल डबल आणि जबल टीम. त्यामुळे नंतर हळूहळू त्याच्यानंतर आम्ही तिकडे खेळायला गेलो. त्याच्यानंतर मग ते गेल्यानंतर आम्हाला तिकडे यंग बॉयज संघामध्ये खेळण्याच्या अगोदरही तुम्ही काही व्यावसायिक क्रिकेट संघांमध्ये खेळत होता. म्हणजेच शिरोडा असेल, रेडी असेल, बरोबर. या संघांमध्ये खेळतानाचे काही अनुभव? मी वेंगुर्ला टाऊनमधनं पहिलं खेळायला गेलो. तेव्हा कुमा गावडे कॅप्टन होता वेंगुर्ला टाऊन 11चा. तर सोरू चव्हाण होता, आणि पंडित म्हणून चंद्रकांत पंडित होता, तो एक चांगला खेळायचा. त्याच्यानंतर नॅश होता, सामंत, निलेश सामंत होता, खानोलकर म्हणून येता, संतोष खानोलकर, नंतर सुदेश आमचेवर म्हणून असायचा. असे एक त्या तेव्हा एक चांगली टीम असायची. त्यामुळे आम्ही त्यांच्यातनं जाऊन मी, अण्णा, महेश शिर्के, संतोष शेलटकर असे आम्ही, आणि अब्बास असायचा कधीतरी, रुपेश पावसकर, असे आम्ही 5-6 जण जाऊन खेळायचो. त्यांच्या दुसऱ्यातनं जाऊन आम्ही फायनल मारायचो. तिथे आम्ही पहिल्यांदा हरवलं तर विजय केरवड्याला हरवलं तिथं. मला अजून आठवतं, विजय केरवड्या तिथे हरवलेलं. आणि त्यानंतर आम्ही म्हटलं, आम्ही त्याच्यानंतर आम्हाला समजलं की क्रिकेट काय असतं ते. चांगल्या टीमला हरवल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही अरे तिथे जिंकल्यानंतर आम्हाला वाटलं आता आपण काहीतरी आपली टीम बांधायला पाहिजे. नंतर आम्ही बांधून खेळायला लागलो, पॅक करून. म्हणजे पॅकर्स झालं. म्हणजे आता एका टुर्नामेंट जायचं असेल तेव्हा बक्षिसं कमी असायची, 10,000, 8,000, अशी 7,000. म्हणजे इथलं एक मोठं प्राईज म्हणजे 10,000, 11,000. त्याच्यानंतर मग आम्ही टीम चालू केली. नंतर आमचे सावंत सर ऑफ झाले,
त्याच्यानंतर आम्ही कुडाळ स्कूलकडे खेळायला आलो. तिथून आम्ही 3:30-4 वाजता स्टंप लावायचो. मी सगळ्या पोरग्यांना जमा करायचो, यायचो. त्यामुळे हळूहळू चालू केलं ते आम्ही 10-12 वर्ष तिथेच खेळलो. त्याच्यानंतर यंग बॉईज फॉर्मात झाली. सावंत सर जरा ऑफ झाले. त्याच्यानंतर आम्ही सलग 7-8 वेळा फायनल, 7-8 वर्षाला फायनल मारायचो चांगलेच. असे करून एक बेस मिळाला. ते असे टीम खेळून चांगले चांगले प्लेयर येत राहिले प्रॅक्टिसमुळे. क्रिकेट संघात जेव्हा तुमचं पदार्पण झालं तेव्हा तुमच्यापेक्षाही सिनियर खेळाडू तुमच्यासोबत खेळायचे. खेळायचो. असे आठवणीतील काही खेळाडू आमच्या समोर तेव्हा खेळायचे महेश धोंड असायचा, बबन गुरिये, बाळा गुरिये, रेवाळे, त्याच्यानंतर रणजित राणे, जयराज राणे, अजित राणे, त्याच्यानंतर यंग बॉयजात त्यानं कायब शरद कायब म्हणून चांगलं बॉलिंग टाकायचा फास्ट. त्याच्यानंतर पी टी शिरसाट, टीपी शिरसाट, त्याच्यानंतर एक ठाकूर म्हणून जरा ठाकूर बॉलर, नाव राजेश ठाकूर ठाकूर म्हणून असायचं, त्याचं नाव मी आता विसरलो. राजा ठाकूर, तो जबरदस्त, तो रवी शास्त्री बरोबर आणि खेळलेला प्लेअर होता. म्हणजे त्या रणजित रवी शास्त्रीला बॉलिंग टाकून आलेला होता. म्हणजे तो काय प्लेअर होता तो बघ, राजा ठाकूर म्हणून. त्याच्यानंतर सोनू ओटवणेकर असायचा. नंतर सिनियर प्लेअर म्हणजे असे असे तुम्हाला मिळालेला बहुमान म्हणजे मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर. मग पहिल्यांदाच मी खेळायला गेलो वेंगुर्ला, तुम्हाला सांगितलं ना, वेंगुर्ल्याला गेलेलो. नासिर म्हणून तो होते, एक रिक्षावाला होता, त्याने आम्हाला रिक्षेत भरून नेलेलं सगळ्यांना. आम्ही तेव्हा खेळलो. पहिल्यांदा मला बेस्ट बॅट्समन म्हणून तिथे मिळालेलं. त्यावेळी तेव्हा किती पैसे, 200-250 रुपये काय किती मिळालेले. असे तेव्हा पैसेच द्यायचे, पण अशी वस्तू वगैरे काय नव्हती. तुम्हीच क्रिकेट चालू केला तेव्हा बऱ्याच वेळा 10 ओव्हर 12 ओव्हरच्या सामने असायचे. मग 12 ओव्हरचे सामने खेळत असताना कसा परफॉर्मन्स करण्याची एक तेव्हा हिटिंग कमी होती, तेव्हा ग्राउंड शॉट स्कोर पण तेव्हा कमी व्हायचा. मग तेव्हा ती स्ट्रॅटेजी काय असायची? तेव्हा 10 ओव्हर 12 ओव्हरची मॅचेस असायचे. 12 ओव्हरची मॅचेस आणि बॉल एमआरचा बॉल तेव्हा फर असायची. बॉल सहसा जायचा नाही, म्हणजे असं एकदम मळायचा नाही लवकर. आता कसा बॉल पहिल्या ओव्हरपासूनच बॉल जातात. आता बॉल क्वालिटी बदलली. आता पहिल्या बॉलपासून मारतात. पहिल्या बॉल आल्यानंतर पहिल्यापासून हिट गार्ड सुद्धा घेत नाही. आता चल मासा ते आमच्याकडे गार्ड बी घेऊन व्यवस्थित राहून उभं घ्यायचं. बाय विकेट टाकू नको, सिंगल डबल चालू ठेव. 50-60 झाले तरी खूप असायचे. त्यामुळे आम्हाला ती सवय काय, पहिले सिंगल डबल घेऊन राहा, किशोर आऊट जाऊ नको, विकेट उभा राहा. 10-12 रन्स आले तरी खूप झाले आम्हाला. असे करून आम्ही 50-60 रन म्हणजे खूप झाले त्यावेळी. बॉल जायचा नाही, बॉल कधी 7व्या-8व्या ओव्हर नंतर जायचा. आणि ते हिटर असायचे ते शेवटी मारायचे आमच्याकडे असायचे. महेश शिर्के म्हणून तेव्हा जुने प्लेअर असायचे. महेश शिर्के तेव्हा आमच्या जरा सिनियर होता, तो मारायचा 6 वगैरे. आम्ही खालनच खेळायचो, सिंगल डबल, कुठे पॉईंटवर वगैरे, कुठे कोचित बाउंड्री वगैरे गेली तर. होम ग्राउंडवर यंग बॉयज क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स त्याबद्दल काय सांगाल? कुडाळ स्कूलबद्दल सांगायचं सगळ्यात आवडतं म्हणजे जसं ऑस्ट्रेलियात कसं सिडनी बोललं जातं, तसं ते कुडाळ स्कूलचं ग्राउंड माझ्यासाठी सिडनी आहे. कारण तिकडे मी कधीच कमी पडलो नाही. तिथे माझा परफॉर्मन्स जबरदस्तच व्हायचा. बॉलिंग बॅटिंग म्हणजे प्लेअरही साथ द्यायचे. अण्णा कदम, संतोष शेलटकर, महेश शिर्के म्हणा, राजा सामंत, नयन रणसिंग, त्यावेळी मी टीममध्ये बॉलर रुपेश पावसकर असायचा. हे प्लेअर परत एक सदानंद म्हणून होता परत प्लेअर, तो सुद्धा चांगली टाकायचा. सांगेडवाडे. मी सगळे लोकल प्लेअरच असे जमा करून खेळायचो. मला एक सवय होती, ते प्रॅक्टिसांना बोलवायचं, त्यांना काहीतरी शिकवायचं आणि त्याच्यानंतर आपली टीम तयार करून. पण बोपर्सबद्दल बोलायचं झालं तर ती टुर्नामेंट 1 वर्ष फायनलही मारलेली आम्ही. प्रिन्सची फायनल मारलेली, डॅझलिंग फायनलला आलेली, समजलं. त्यांना हरवलेलं फायनलला. त्या मला बेस्ट बॅट्समन मिळालेलं आणि एका बॉलला 5 रन्स होते. त्यांनी षटकार मारलेला नितीन केळुसकरला. तो टुर्नामेंट होता. त्याच्यात बॉलर त्या टुर्नामेंटला बॅटिंग मस्तच झालेली. मी शेवटपर्यंत राहिलो. 62 रन चेस करायचे होते, ते अजून मला आठवतं. नंतर समीर मोडचे हाताला गेटकडे लागून कुडाळ स्कूलच्या कॉलेजच्या तिकडे गेट आहे, त्या गेटकडे होता, तो स्क्वेअर लेगला मारल्यानंतर जरासा हाताला लागून बॉल लाईनीच्या बाहेर पडला. मला अजून आठवतं. त्यावेळी जिद्द असायची, आज आज हरायचं नाही, जिंकायचं. असे जिंकण्यासाठी खेळायचो आम्ही तेव्हा. आता एवढं पैसे तर तेवढं येत नाही जिंकणं. आज आपल्या टीमला कुठच्या टीमने हरवलं तर जिंकण्यासाठी खेळायचं, हे माझं. दीपक ठाकूर आपल्या संघात एक उत्कृष्ट हार्ड हिटर, म्हणजे जो स्टायलिश खेळाडू होता,
किंवा त्याला प्रेमाने लोक ऑस्ट्रेलियन म्हणायचे. हो, त्याला त्याच्याबद्दल काही दीपक ऐकायला आवडेल. दीपक ठाकूरचे मी म्हणजे एवढ्या लांबून तो यायचा खूप आभारी आहे, की ऋणी आहे मी. कारण त्याला विसरूच शकत नाही. तो लाजरीमधनं खेळायचा, राजेश माडेश्वर, राजू पाटणकर त्यांना घेऊन यायचा. त्यांच्यातनं तो 2 एक वर्ष खेळला, चांगला परफॉर्मन्स केला. त्याने 2 वर्ष 5-6 फायनल तरी मारून दिले त्यांना, एका वर्षाला ते मारायचे. त्यामुळे तो चांगलाच हिटर असायचा. नंतर आम्ही कुठे जायचो असलो, लांब टुर्नामेंट असली कुठे, तर तो आम्हाला बोलवल्यानंतर यायचा, नाही म्हणत नाही. तो बोलला राजेशची टुर्नामेंट म्हणजे लाजरीची टुर्नामेंट नसते राजूची आणि याची, तर मग मी येतो. मग असे आम्ही ॲडजस्ट करून खेळायचा. म्हणजे तो बिग हिटरच होता. एकदम म्हणजे हिटर तोच होता तेव्हा. आमच्या ते हुकमी हिटर म्हणजे तोच असायचा. सॉलिड मार तो आणि दिनेश हे दोघेजण काय मारायचे ते, हिटिंग करायचे ते. पण त्याच्याबद्दल बोलायचं, एवढा लांबनं प्रवास करून परत राहायचा एक दिवस माझ्याकडे तेव्हा. आणि खरोखरच ते अजून तगत मला त्याची आठवण येते. सकाळी जायचा तो थंडीच्या दिवसात. पहिली मॅच असायची आमची 9-9:30ला, तरी तो सकाळी येऊन खेळायचा, परत जायचा. दोडामार्ग शाळेवरून दररोज प्रवास करून तुमच्या कुडाळपर्यंत पोहोचायचा. त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स या ठिकाणी बहरात यायचा. बराच नाही, एक हाती नाही मॅची काढून दिली आहेत. मी तुला सांगू शकत नाही एवढ्या मॅची त्याने आम्हाला जिंकून दिलेल्या आहेत. त्या एकट्या दीपकने बॉलिंगवर, बॅटिंगवर, कधी कधी तो फिल्डिंगही चांगली करायचा. एवढा फिटनेस आणि थ्रो बी परफेक्ट यायच्या हातात त्याचे. नितीन केळुसकर बद्दल आपण मगाशी उल्लेख केला. तेव्हा नितीन केळुसकर म्हणजे त्याला 5-6 रन्स काढताना मुश्किल असायचा. असा त्या सिंहगर्जना केरवाडामधनं खेळायचा तो. तो टॉप म्हणजे तो, त्याला मला वाटत नाही कोणी 6 वगैरे मारली असेल. तो मला लास्टच्या बॉलात मी कशी मारली शॉर्ट बॉल असा माझ्या अंगावर आलेला, डोळ्याच्या ते बॅट मिडल झाला म्हणून तो गेला बॉल. मला अजूनही आठवते, म्हणजे मारलेला शॉट आहे मिडल झाला म्हणूनच गेला तो बॉल. आणि त्याला म्हणजे मला सुद्धा वाटत नव्हतं की तो मला एवढं माहित होतं की तो माझ्या अंगावरच बॉल मारायला येणार. त्यामुळे मी तयारीत होतो. बाकी तो बॉलरच चांगला आहे. बॉलर त्याच्याबद्दल काय नाही. सिंहगर्जना त्यांनी 1 साइड मॅची काढून दिल्या. बॅटिंगही बॉलिंगवर करायचा आणि कॅप्टनही चांगला होता सिंहगर्जना. सिंहगर्जना एके वर्षी त्याच्या जीवावर 2-4 वर्ष फुल फॉर्मात होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आठवते की किशोर शेलटकर यांची संघ बांधण्याची पद्धत एक वेगळी होती. मी संघ बांधताना काय करायचो, मी संघ बांधताना बाबा आज आपल्याला जायचं आहे मोठ्या टुर्नामेंटला, तर 4 बॉलर, एक एक्स्ट्रा घ्यायचा बॉलर, हा नाही चालला तर दुसरा बॉलिंग, बॅट्समन 4 न्यायचे. असे 4-4, 8 आणि 3 फिल्डिंग करण्यासाठीच प्लेअर न्यायचे. माझा अजून आवडता प्लेअर निलेश उमरकर. तो कायम फिल्डिंगसाठीच खेळायचा. निलेश उमरकर, अब्बास करोड, हे नंदू नाईक, हे फिल्डिंगसाठी. त्यांना फक्त बॅटिंगचे ते कधी मला वाटत नाही त्यांना आमच्यात कधी बॅटिंग, फक्त फिल्डिंगसाठी नंदू नाईक, निलेश उमरकर आणि अब्बास करोड हे फिल्डिंगसाठी त्यांना ठेवलं का भीतीच नाही. मिड विकेट, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग हे 3 कव्हर करायचे. नंदू नाईक तर मिड विकेट लावला तर तो बरोबर ॲडजस्ट करायचा. तो बी परफेक्ट, म्हणजे बघायचीच गरज नाही. डोळे दाखवून कधी डायरेक्ट थ्रो किपरच्या हातात, एवढं त्यांची तयारीची. आम्ही प्रॅक्टिसच अशी करून घ्यायची की कुडाळ स्कूलच्या ग्राउंडवर गेल्यानंतर प्रॅक्टिससाठी त्यांना बॅटिंग आमच्या संपल्यानंतर फिल्डिंगसाठी वेगळी प्रॅक्टिस करून घ्यायचो मी. बॉल फिल्डिंग त्या हातात थ्रो मारा, डायरेक्ट थ्रो मारा, असे करायचे. बॉल मारायचा, बॅक बॉल मारायचा, तिकडे त्याने लॉंग ऑनवर मारायचा, मिड विकेटवर मारायचा, का थ्रो किपरकडे हातात द्यायचा, असे करायचे प्रॅक्टिस. त्यामुळे ऑलरेडी प्रॅक्टिस तुझी चांगली झाली तर मॅचेस तुला काय जास्त सांगावंसं लागत नाही. त्यामुळे परफेक्ट जण जो तो आपला परफॉर्मन्स चांगला येतो. त्यामुळे 10-12 वर्ष, 13-14 वर्ष आम्ही विनर म्हणून राहिलो. कशाला की टुर्नामेंट प्रॅक्टिसही पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, त्याच प्लेअरला खेळवायचं. उगाच मी कधी प्रॅक्टिसशिवाय कोणाला दुसऱ्याला खेळवायचो नाही. जे आपल्या टचमध्ये आहेत, दररोज येतात, प्रॅक्टिसमध्ये खेळतात, त्यालाच खेळवायचं. हे आधी माझं आणि मी कधी प्लेअर म्हणूनच खेळलो. तो माझा स्वार्थ आहे त्याला खेळवायचं नाही ना. आपल्या टचमध्ये कोण, आपल्या समोर कोण टाकतो बॉलिंग, तो काय खेळतो, आपली आधी आम्ही खेळतानाच आम्ही समजायचो हा बॉल चांगली बॉलिंग टाकतो, मी खेळत आहे, मला 2 बॉल डॉट काढले, 2-4 बॉल हा डॉट करतो, हा चांगली टाकतो ह्या वर्षी, म्हणजे ह्याला जरा खेळवायचं असं. त्यामुळे आम्ही खेळवताना चांगले बॉलर, चांगले प्लेअरच घेऊन खेळायचो. खेळताना कोणा पार्सलिटी कधीच नाही. जो चांगला आहे ना त्याला चांगल्यालाच चान्स द्यायचा, असं आपल्या अजून जगत ते रक्तात आहे. अजून जगत आम्ही खेळतो ते असंच खेळत राहणार. चांगल्याला चांगला आहे तो प्लेअरला मी कुठचा असून. माझ्यात खेड्यागावचे सुद्धा प्लेअर आहे. राजा वावळे गावचा प्लेअर, जगदीश परब म्हणून असायचा. परत वालावलीतला आपला वंजारी वाचायचा, मनीष वंजारी तो खेळायचा, प्रवीण नेरुळकर खेळायचा, राजा सामंत सुद्धा कधीतरी माझ्यात नाही खेळायचा, राजा प्रभू. असे किती प्लेअर खेळून गेले आहेत काय सांगू नको मी. लोकल संघातील एक खेळाडू जो तुमच्या संघात इन झाला आणि त्याने मानसीश्वर मैदान गाजवलं. लोकल संघात नाही, मानसेश्वर, प्रसाद जैवी.
प्रसाद जवळीने मानसीकर त्या वर्षी आम्ही फायनल मारलेली वेंगुर्ल्याची. त्या टुर्नामेंटची किशोर भगतला 5 षटकार मारलेला प्लेअर आहे प्रसाद जळवी होता. तो आम्हाला एक चांगला लोकल प्लेअर मिळाला. तो कंटिन्यू नंतरच आम्ही खेळवायला लागलो आणि मी 6 वगैरे मारायचा तो. अतिशय सुरेख त्या फलंदाजी, स्टायलिश खेळाडू स्टायलिश होता आणि स्टायलिश फलंदाजी करायचा. फलंदाजी करायचा. आणि परत त्या टुर्नामेंटला एक बक्षीस होतं की पहिल्या बॉलवर षटकार मारले ते बॅट होती. असे त्याला किशोर सर, मला नक्की आठवते त्या स्पर्धेबद्दल, कारण ती स्पर्धा मी माझ्या डोळ्यांनी आपल्यासोबत जाऊन ती स्पर्धा बघितली होती. मला आठवतं की त्या स्पर्धेदरम्यान जी त्याला 2 बॅट मिळाल्या होत्या. त्या 2 बॅट मधली एक बॅट त्याने मला गिफ्ट दिली होती. आणि माझ्याकडे ती अजूनही बॅट माझ्याकडे आहे. आता मला सांगतो, आता समजलं. प्रसाद जळवी खरंच एक खेळाडू म्हणून एक अप्रतिम खेळाडू होता. नंतरच्या काळात हळूहळू प्रॅक्टिस कमी झाली, गेमवर त्याचा परिणाम झाला, थोडा गेम डाऊन पोझिशनवर आला. पण प्रसाद जळवीचा गेम अतिशय सुरेख आपण सगळ्यांनी बघितला ना. माणसाला 6 बॉलात 5 मारलेले षटकार आहेत माझ्या डोळ्यासमोर. कोण मला विचारायला लागले तिकडे वेंगुर्ल्यातले लोक. समजलं हा किशोर नवीन, म्हटलं हा लोकलच प्लेअर आहे कविल गटातला. तो दीपक 11 मधनं खेळायचा. अण्णा कदम फिरकीचा जादूगार. अरे अण्णा कदम फिरकीचा म्हणजे अण्णाच्या त्या 2 ओव्हरमध्ये आम्ही अर्धी मॅच काढायचो. म्हणजे माझ्या मते विजय केरवाड्याला जर जास्त हरवलं असेल आम्ही, तर अण्णाच्या त्या 2 ओव्हरमध्ये. कारण अण्णाला ते खूप नांगीत टाकायचे खेळायला आले की. खूप म्हणजे एक नाना आउट झाल्यानंतर काय ना, अण्णाला खेळणार त्यांच्यात नाना आणि सुनील सिंगल डबल हे नानामध्येच मारायचा. त्यामुळे नाना आणि सुनील मिळाला की आम्ही मॅच जिंकलोच. कारण अण्णा त्यांना खूप हे करा. नंतर अण्णाच्या 2 ओव्हर रन्स नाही. त्यामुळे आम्ही त्यांना खूप वेळा 7-8 वेळा तरी विजय केरवाड्याला हरवलं. चांगले फॉर्ममध्ये असताना त्यावेळी आम्ही फॉर्ममध्ये होतो. त्यांच्याने आमची एका वर्षी तर आम्ही 4 का 5 मॅच फायनलला हरवलं त्यांना. ते आम्हालाच भेटायचे. ते किशोर वगैरे मिळाले की अरे किशोर आज आहे, ह्या वर्षी आमचा आणि तुमचाच सगळ्या वर्षी जायचा. आम्ही ते तिकडे ते आज 2दा आम्ही हरवलं तर ते काहीतरी तिसऱ्या बाबतीत आमचं हरवायचे. असा आमच्या जबरदस्त टफ फाईट मॅच व्हायचे. कुडाळ हायस्कूलवरील तो सामना जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा तो सामना बघत होतो. राजा सावंत, आवळेगावचा जो राजा सावंत गोलंदाज तुमच्या संघात खेळत होता. राजाने तो सामना आपल्या कुडाळ संघासाठी जिंकून दिला होता. त्या सामन्याबद्दल काय सांगेल? राजाची आणि माझी काय एवढी ओळख नव्हती. अण्णाच्या तो कॉलेजमध्ये होता, FYला का SYला त्याची. आणि तो छोटू पारकर होता ओरसचा. त्याने सांगितलेलं असं असं किशोर बॉलर आहे, त्याला तू खेळ चांगला टाकतो. मग छोटू काय त्या मॅचला आला नाही, काहीतरी त्याला कामानिमित्त तो आला नाही. त्याने सांगितलं असं असं ग्राउंडवर जा, तू तिकडे जा आणि किशोरला जाऊन भेट. मी त्याला डायरेक्ट खेळवलं आणि त्या टुर्नामेंटमध्ये त्याने एवढी म्हणजे माझ्या अपेक्षापेक्षा जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला त्याने. त्या ओव्हरमध्ये त्याने 6 रन्स होते, 4 विकेटी काढले आणि ती 2 काय किती रन्साची ओव्हर टाकल्याने आम्ही 1 साईड मॅच जिंकलो ती. आणि तिकडनं तो फिक्स झाला, तो राजा फिक्सच झाला. त्याच्यानंतर त्याने जिकडे जावं तिकडे जबरदस्तच बॉलिंग टाकली. आमचा फास्टर आणि तो दोनही टाकायचा, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक फास्टमध्ये. त्याने जबरदस्त म्हणजे जबरदस्त परफॉर्मन्स केला. अजून तो टचमध्ये आहे, खेळतोय तिकडे लोकल आवळेगावला कुठे असले तर त्यांच्या त्याच्या गावामध्ये लागले की अजूनही परफॉर्मन्स तो चांगला टाकतोय. तो संघ तुम्हाला आवडतो? मला सगळ्यात संघ आवडायचा तो माऊली साहेबगाव. ती जिद्द प्लेअर, लोकल प्लेअरच घेऊन यायचे. लक्ष्मीकांत सामंत, दादा डिचोलकर, तोरसकर, आणि असे करून ते टीम चांगली घेऊन यायचे. पण ते त्यांच्याने आमची एवढी ते लोकल टीम असायची, पण ते आम्ही बाकीच्या टीमींना सहज हरवायचो. त्यांच्यावर आमची घासाघाशीत मॅच व्हायची. आम्ही जिंकायचो त्यांना, पण ते घासाघाशीत मॅच व्हायची. तो सांगितलं ना, त्याचं नाव काय ते मी आता विसरलो. त्याचं नाव मला आता पटकन आठवत नाही. हिटर होता तो त्यांचा, बंड्या पारकर म्हणून. बंड्याचा परफॉर्मन्स एकदम जिद्दी. म्हणजे तो एवढा रागाने खेळायचा, म्हणजे तुम्हाला राग नाही पण तो मारायचा, जिद्द त्याच्या. म्हणून तू आता बोललास ना मला तुझ्या सगळ्या आवडतं तालुक्यात, तर मी माऊली साहेगावचं नाव घेईन. त्यांची टीम तर जबरदस्त होती. लक्ष वगैरे असायचे ते, सामंत बंधू 2, दादा डिचोलकर, म्हणजे ते सगळे घेऊन यायचे बांधून. चांगली टीम असायची. त्यांच्यावर मला खेळताना म्हणजे जिद्द, म्हणजे ते आम्हाला जडच व्हायचे कायम. आम्ही जिंकायचो त्यांच्यावर, पण ते कसे आमचा अण्णा कदम कुठे जरी बॉलिंग टाकायचं, संतोष टाकायचं चांगली बॉलिंग त्यांच्यावर, त्यामुळे आम्ही जिंकलो. पण ते जबरदस्त जिद्दी टीम बघितलं तर माऊली साहेगाव.
आवडता गोलंदाज माझा सगळ्यात आवडता गोलंदाज मालवणचा प्ले बॉयचा उमेश मांजरे. मांजरेकर. उमेश मांजरेकर सध्या अं, पंच पंच पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच खेळाडूंना माहिती नसेल की उमेश मांजरेकर अतिशय सुरेख गोलंदाजी करायचे. बेळगावला उमेश मांजरेकरने मेडनवर टाकलेली आहे. माझ्या तेव्हा आम्ही जस्ट चालू केले तेव्हा तो खेळायला, आणि मी त्यावेळी त्याला मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, त्यावेळी तो टी व्ही वगैरे तिकडनं घेऊन आलेला. त्यावेळी चर्चा चालू होती ना, त्यावेळी मला उमेश मांजरेकर, आम्ही तेव्हा लहान होतो पण आम्ही खेळायचो असे पण नाही. त्याच्यानंतर मला तो 1-2 वेळा आम्ही खेळलो त्याच्या विरुद्ध, त्यावेळी बघितलं त्याचा बॉलर चांगला असायचा. म्हणजे सिंगल डबल आम्ही त्याला काढायचो पण मोठे बिग शॉट खेळायला त्याला मिळायचे नाही. त्यावेळी तो बॉलिंग, बॅटिंग आणि पॉईंटवरती फिल्डिंग करायचा आणि लेफ्ट हँडमध्ये थ्रो मारायचा. डायरेक्ट हिट माझ्या बघण्यात तर 4-5 मारले. तो पॉईंटवर जबरदस्त, म्हणजे कुठेही फिल्डिंग करा पॉईंटवर. मी होम ग्राउंडवर माझ्या इकडे कुडाळ स्कूलच्या इकडे बघितलं. उमेश मांजरेकर सारखा प्लेअर मी अजून तक टेनिसमध्ये तिकडे आपल्या तालुक्या लेवलला बघितला ना, 1 नंबर. म्हणजे त्याला त्यावेळी पार्सल म्हणून न्यायचे, तेव्हा बेळगावला न्यायचे. मी तुला इथं उभं गोष्ट स्टोरी सांगतोय, तुला 92, 93, 94ची स्टोरी सांगतोय. प्ले बॉय टीम एक चांगली टीम होती. इरफान पठाण म्हणून होता, पप्पू म्हणून होता, शिरोडकर म्हणून होता. ते चांगले प्लेअर होते. आपल्या संघातील एक नवीन चेंडू हाताळणारा गोलंदाज संतोष शेलटकर. संतोष बद्दल काय सांगशील? म्हणजे नवीन फरवर बॉल टाकणारच असेल तर आम्ही संतोषलाच द्यायचे. संतोष नाही तर दीपकला द्यायचे दुसरीवर. संतोष तर नवीन फरवर बॉल टाकणार. माझ्या बघण्यात फरवर नवीन बॉलर टाकणारा बॉलर आमच्यात 1 नंबर संतोष, कारण हमखास 2 विकेट काढायचाच. माझ्या बघण्यात डॅझलिंग गोव्याबरोबर परेश मिस्के आलेला आणि त्याचा भाऊ होते, असे दोघे तिघे चांगलेच खेळायचे. त्यानं माझ्या बघण्यात बघितलं परेश बर्डेला त्याने कधी मॅग्राजच्या ॲक्शनसाठी हळूहळू येणं. तो मला संजू नार्वेकर सांगत होता, किशोर काय टाकतोय तो, किती स्लो येतो बॉल, आणि हाईट असल्यामुळे त्याचा बॉल असा टॉस झाल्यानंतर एज लागून बाहेर किपरकडे जायचा. त्यामुळे संतोष 1 नंबर, म्हणजे नवीन बॉलर तो आम्हाला 2 विकेट काढून द्यायचा चांगल्या टीमवर किती ते असं. नयन रणसिंग शैली छोटी होती, परंतु गोलंदाजीत बऱ्याच वेळा आपल्या संघाला त्याने मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मोलाचं सहकार्य म्हणजे मला अटीतटीची ज्यावेळी मॅच चालू असायची तेव्हा मी 5वीवर आणि 8वीवर नयनलाच द्यायचो. 6वीवर नयनलाच द्यायचो, कारण त्यावेळी अटीतटी त्याची उंची कमी असल्यामुळे क्रॉस म्हणजे अँगल क्रॉस आणि बॉल खाली राहायचे आणि कट असायचा. म्हणजे बॅट्समन जर पुढे आला तर जाम कटर टाकायचा, बॉल कटर असा की किपरकडे घेऊनच लावायचा असा. त्यामुळे त्याच्याकडे आणि बॉल स्ट्रेट टाकायचा. यॉर्कर टाकण्याची त्याची उंची कमी असल्याने बॉल असा चापकून घुसायचा आतमध्ये. तो त्याने मला भरपूर मॅचेस जिंकून दिले. त्याच्याबद्दल मी काय बोलूच शकत नाही. बॉलिंग आणि फिल्डिंग त्याच्याकडे अफलातून होती. आम्हाला ते लास्टपर्यंत तो आम्हाला लास्टचे मॅच गेलेले 5 रन 6 रनचे तो आणि अण्णा कदम हे आमचे कायम ठरलेले बॉलर असायचे. अटीतटीच्या वेळी जर लेफ्टी असले तर आम्ही त्यांना मागे ठेवायचो कोण असेल तर, नाहीतर लेफ्टी बॅट्समॅन असला तर आम्ही मग दिनेशला द्यायचो किंवा राजा साऊथला द्यायचो, हे फास्टर टाकायचे. किंवा शैलेश मांडकुळकर असायचा, त्या तो एक तुला शैलेश मांडकुळकर सुद्धा बॉलिंगच्या बाबतीत बॅट्समनचे बॅटिंग जबरदस्त खेळायचं. 6 मारायचं तर शैलेश मांडकुळकर हमखास 6 मारायचे कुठच्याही बॉलरला. माझ्या बघण्यात खूप वेळा किशोर भगतला मारले त्याने 6, नानाला मारले, चांगल्या बॉलरला मारले. वैभव जाधव फ्रेंडशिप चेनवन संघात बऱ्याच वेळा गोपाळ भट्टांच्या नेतृत्वाखाली आपण त्याला खेळताना बघितलं होतं. वैभव जाधव तो एक चांगला बॉलर असेल. त्याला तो शैलेश मारायचा हुकमी. तो चांगला बॉलर होता. बरेच वर्ष ते परफॉर्मन्स चांगला गेला. नंतर त्याचा काहीतरी शोल्डरचा प्रॉब्लेम झाला. 7-8 वर्ष तर तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. नंतर जरा ते इकडे शोल्डरमध्ये जाळी असते, तिथे काय त्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे नंतर तो कमी झाला. ॲक्सिडेंट झालेला काय त्याचा, पडलेला 2 व्हीलरवर. जिल्ह्यातील असा एखादा आक्रमक खेळाडू ज्याच्या फलंदाजीचे सगळेच दिवाने होते? उमेर शेख. उमेर आणि बक्का हे माझ्यासाठी एक हिटर म्हणतात काय ना, म्हणजे त्या यंग बॉयला मिळालेले हिटर चांगले तर उमेर आणि बक्का. त्यांचं परफॉर्मन्स एवढं होतं की आम्ही ज्यावेळी म्हणजे टॉप लेवलच्या क्रिकेटात खेळायला लागलो, म्हणजे आता म्हणजे तर उमेर आणि बक्का इल्यानंतर ते पिंगोईमधनं खेळत, पिंगोई 11मधनं. नंतर मग ते बाहेर टीम कुठे घेऊन जायचे नाही. त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोलवल्यानंतर यायचे ते. मग उमेर आणि बक्का खेळायचे ते, म्हणजे हिटिंग बघली तर उमेर आणि बक्का. आणि त्यांचं हिटिंग एवढं म्हणजे कुठच्या कोणाकोपऱ्यात मारण्याची तयारी त्यांची असायची.
कुठेही मारायचा. उमेर तर काय एकदा चालू. उमेरची फलंदाजी तर मी तर खूप जवळ ना बऱ्याच वेळा तू बघितली, नंतर कारण नंतर मी तू तुमच्याच संघातून कायमस्वरूपी फिरायचो. फिरायचं 7-8 बऱ्याच वर्ष वेळा तर बऱ्याच वर्ष तर बऱ्याच फिरलाच. वर्षी आपण एकत्र. त्या तुला बरंच आमच्या टुर्नामेंट मध्ये तू उमेर आणि बकाचे मारायचे काय ना, जबरदस्तच मारायचे. बॅट फिरवायचे तू बघितलं असेल काय ना, आणि तगडे होते, हाईट पर्सनॅलिटी जबरदस्त होती त्यामुळे, आणि बॉल टायमिंग करून मारायचे आणि चांगल्या बॉलरांना मारायचे. त्यांच्या जोर मी खूप खूप म्हणजे 7-8 वर्ष चिक्कार फायनली मारले. मला वाटतं एका वर्षी कुडाळ तालुक्यात सलग 3 स्पर्धा तुम्ही विजयी झालेला. हो. बोपर्स, बोफोर्स, प्रिन्स प्रिन्स, समादेवी आणि एक राष्ट्रवादी राष्ट्रवादी. चषक हो. म्हणून स्पर्धा होती. हो, त्या तिन्ही राष्ट्रवादी. स्पर्धा तुम्ही विजयी तिन्ही झाले. स्पर्धा आम्ही मारलेले होते त्यावर. आपल्या संघात बरेच खेळाडू खेळले. म्हणजे जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील चांगले चांगले खेळाडू यंग बॉयज क्रिकेटमधून नंतर नंतर खेळत होते. हो. त्यातलाच एक मला आठवतो, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून आपण ज्याच्याकडे बघत होतो, तोच किशोर नांदोसकर. हा, किशोर कट्ट्यावरचा असायचा तो किशोर नांदोसकर. कट्टा का शुका वाढता तो. अरे तो हिटर म्हणजे चांगल्या चांगल्या बॉलरांना त्यांनी मारलाय. म्हणजे तो ह्याच्याबरोबर सुद्धा खेळला, विजय केरवाड्याबरोबर सुद्धा खेळला, शिरोडा टाउन बरोबर सुद्धा खेळला, रणजुंदार विभागबरोबर खेळला, डॅझलिन बरोबर खेळला. डॅझलिन बरोबर एका टायमाला काय ना, आम्ही आवळे गावातल्या कुठे गेलो, डॅझलिनला ते घाबरायचे बॉल टाकायचा. और एवढी क्लास खेळायचा का ना, लोकल प्लेअर होता तो, आणि एवढे म्हणजे हिटिंगच करायचा. एका हाताने सुद्धा त्याने सिक्स मारलेले माझ्या बघण्यात. मी बघितलं एवढा एवढा परफेक्ट बॅट्समन हिटर तो खूप 2-3 वर्ष माझ्यातनं खेळला तो. चांगल्यापैकी खेळला आणि त्या चांगलं मी असे प्लेअर बघायचो माझ्या नजरेत. लोकलला कुठे मिळाला तो तो एक मला चांगला प्लेअर मिळाला. त्याच्यानंतर मला राजा एक मिळाला, राजा सावंत. त्याच्यानंतर मला जगदीश जगदीश परब एक भेटला. चेतन प्रभू, चेतन प्रभू एक मला मिळाला पिंगवेचा बिबवणे, विभवण्यातला. समजलं. निलेश सामंत, निलेश सामंत एक भेटला. त्याच्यानंतर अंकुश बांबर्डेकर भेटला. अंकुश बांबर्डेकर खूप वर्ष खेळला आणि अजूनही तो परफॉर्मन्स चांगला दाखवतो. आणि अजून प्ले म्हणजे चालूच आहे त्याचं. आम्ही तरी का आता 3-4 वर्षांमध्ये गॅप टाकली, तो अजूनही परफॉर्मन्स चांगला आहे. अजूनही बघू फेसबुकवर त्याचे फोटो असतात. नाही अंकुश, नक्कीच अंकुश एक सुरेख गोलंदाज आहे. अंकुशला मी खूप टुर्नामेंट खेळवलं माझ्यातनं. खूप परफॉर्मन्स चांगला दाखवला, बॉलर म्हणून चांगला आणि एकदम शांत खेळाडू. कधी तुला उलट सुलट काय बोलणार, आपले 2 ओव्हर टाकणार आणि जाणार. पण त्याच्या अजूनही त्याचा परफॉर्मन्स जबरदस्तच आहे. बघलो मी 2-3 टुर्नामेंट बघितले तर बराच टाकतोय बॉल. जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा खेळत असताना राहिलेलं अपूर्ण स्वप्न, एखादी स्पर्धा जी तुम्हाला जिंकायची होती पण ते स्वप्न अजूनपर्यंत स्वप्नच राहील. बरोबर. एक शिरोड्यातली एक टुर्नामेंट असायची केरवड्यातली. ती टुर्नामेंट आमचं एक स्वप्नच राहिलं. ती टुर्नामेंट आम्ही कधीच मारू शकलो नाही. तिथे आम्ही सगळं 2 वर्ष गेलो टुर्नामेंट खेळायला. 2ही वर्ष आम्ही हरलो. एका वर्षी तर आम्ही सगळ्या टॉप टीमला हरवलं. डॅझलिनला हरवलं, पारशाला हरवलं, रिलायन्स अरुंद्याला हरवलं, वेंगुर्ला टाउनला हरवलं, आणि सेमीफायनलला आम्ही सिंह गर्जनाबरोबर हरलो. सगळ्या टॉप टीमला हरवून आम्ही त्यांच्या सिंह गर्जनाबरोबर हरलो. आणि सिंह गर्जनानंतर फायनलला कोणाबरोबर तरी हरली. आता मला आठवत नाही, पण ती फायनलला गेलेली. आणि चांगल्या टीमीनं हरवून आणि त्या फुल फॉर्ममध्ये असून आम्ही त्यांच्या होम ग्राउंडवर हरलो. ते एक माझं एक ते विजय केरवाड्याच्या ग्राउंडमधलं फायनल मारायचं एक स्वप्न राहिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुमचा आवडता खेळाडू? मी सांगायचो सगळ्यात माझा आवडता खेळाडू आता तो नाही आहे, राजू मांडलेकर. त्याने मला एवढं शिकवलं काय ना, मी त्याच्या लेदर बॉलर खेळायला गेलो, टेनिसही खेळलो. त्याच्या एवढा हुशार आणि चालाक मी बघितलाच नाही प्लेअर. तो जो बॉलिंग टाकायचा, बॅटिंग करायचा, असं साधा सवत असं समजा, पण तो जो मारायला लागला काय ना, पॉईंट कव्हर होत. राजू मांडलेकर रिलायन्स अरुंदामधनं खेळायचा तो. माणगाव पट्ट्यात तुम्ही बऱ्याच वेळा क्रिकेट खेळला. माणगाव पट्ट्यातील काही आठवणी? माणगाव परत आम्ही बऱ्याच खेळलो. म्हणजे माणगावातली एक त्यांच्या नवीन टीम तयार केलेली, परफेक्ट माणगाव म्हणून. पाटणकर असायचा, परत तो रामा तामाणेकर असायचा. अशी ती त्यांचे आता मला ते रवी वेंगुर्लेकर असायचा, त्यांच्या सुनील ओटवणेकर असे असायचा, रवी राहुल खेळायचा त्यांच्यात. आणि ते कोणतरी एक मास्तर आहे, तो काय त्याचं नाव मी आता विसरलो. तो मास्तर अजूनही खेळतो, तो कापी बॉलर धुरी म्हणून. तो चांगला खेळायचा. तो प्यायचा कधी कधी यांच्यामधनं सुद्धा यायचा, साळगाव मधला. त्याचं नाव विसरलो मी पटकन. तो एक खेळायचा. या संघातील प्रत्येक खेळाडू बरोबर किशोर शेलटकर यांचं किंवा यंग बॉयज कुडाळ यांचं एक वेगळंच नातं होतं.
त्यातलीच एक रिलायन्स आरोंदा संघ असेल, बॅड बॉयज सावंतवाडी. रिलायन्स अरुंध्याबद्दल बोलायचं तर मी रिलायन्स अरुंध्याला 3-4 फायनली मारून दिले. मी रिलायन्स अरुंध्यामधनं आम्हाला जो आबा म्हणून आबा साळगावकर आहे तो न्यायचा. आबाचा एक मोठा भाऊ आहे, त्याचं नाव आता तो ऑफ झाला, आता तो एक बोलून आम्हाला न्यायचा, तेव्हा रिक्षा वगैरे घेऊन यायचा. त्याच्यानंतर रिलायन्स अरुंध्यामध्ये राजू मांडलीकर सांगितलं, भाऊ नाईक आहे, देवानंद एक आहे. परत रिलायन्स अरुंध्यामधनं आपला हा आता अंपायर राहतो तो उत्तम मोठे. उत्तम मोठे आहे. असे आता नावं कोण, परत जॉनी फर्नांडिस खेळायचा तेव्हा नवीनच असायचा, तो एक खेळायचा. आणि असे बरेचसे जुने प्लेयर आहेत, आता ते माझ्या लक्षात नाही एवढी नावं. म्हणजे ते चांगलं आहे, त्यांना तिकडे 2-3 वेळा फायनल हरमलला त्यांच्या टीमीतनं जाऊन फायनल मारलेली. समजलं आम्ही, मी अण्णा महेश शिर्के वगैरे गेलेलो, संतोष शेलेटकर वगैरे. ती हरमलला पहिलं गोव्यात त्यांच्या रिलायन्स वारंद्याने मला नेलं, त्यावेळी आम्ही ती टुर्नामेंट खेळलो. त्यामुळे त्यांच्यातनं ते गोव्यात पहिल्यांदा त्यांच्यातनं मी गेलो रिलायन्स अरुंध्यामधनं. आणि रिलायन्स अरुंध्यामधनं खेळायला गेल्यानंतर मला तिकडे संजू नार्वेकरने खेळायला बोलवलं गोव्याला. तिकडनं गोव्याला म्हणजे गोव्या तिकडनं संजूची ओळख झाली तर संजू बोलवायला लागला. मग आम्ही ओल्ड गोवा, वास्को त्या साईडला खेळायला लागलो. त्याच्यानंतर बेळगावच्या तिकडे खेळायला संजू नार्वेकरने तिकडे 15-20 वर्ष मॅची असायचे. ते मग किशोर तू ये, मग मी जायचो खेळायला. कधी अण्णा कदम यायचा, कधी दिनेश यायचा, असे करून आम्ही ते 3-4 घेऊन घेऊन द्यायचो. तो येऊन आम्हाला घेऊन जायचा. गाडीत आम्ही थांबायचो, मग आम्हाला गाडी यायची त्यांची, मग ते 4 व्हीलरमधनं जाऊ. त्यावेळी ते 15-20 वर्ष मॅची असायची, त्यामुळे मला मी मस्त मजेत 15 म्हणजे ओपनिंग जायचो की एका साईडने आरामात राहायचं. काय ते डॅझलिंगचे ते धर ते मार, त्यांना कसं आहे 6 किंवा पॉईंट, मी एका साईडने आपले 20-25 रन्स काढून राहायचो. त्यानंतर तू फक्त किशोर ऑल आउट होता कामा नाही, तू फक्त थांबायचा, तुका बाउंड्री आणि 6 मारूचे नाही, तू फक्त आमका होरी खेळा, बॉल जुनो करून दे, हाच माझा काम होता. संजू नार्वेकरने मला खरं खरं सांग भरपूर त्या साईडला टुर्नामेंट भरपूर खेळलो. त्याने भरपूर मला त्या साईडला खेळवलं तिकडे. त्यामुळे वेंगुर्ला टाउन मध्ये पण तुम्ही बऱ्याच वेळा खेळलात. वेंगुर्ला टाउनमधनं बऱ्याच वर्ष कुमा गावडे कॅप्टन असायचा. कुमा गावडे, सुरू चव्हाण, अमोल म्हणून एक होता, निलेश सामंत, विवेक सोपटे, नॅश म्हणून असायचा त्याचा, परत संतोष खानोलकर, परत पंडित चंद्रा पंडित म्हणून एक होता, तो एक खेळायचा. परत त्यांच्याकडे एक आता तो मुंबईला आहे, त्याचं मला नाव आठवत नाही, तो सुद्धा चांगला प्लेअर आहे. वेंगुर्ला टाउनला आम्ही फायनल मारून दिली. वेंगुर्ला टाउन मध्ये आपण आम्ही लहान असताना बघायचो तो झेंडू शैलू. हा, झेंडू शैलाचा त्याचं नाव मला माहित नाही, पण तो शैलेश बांदेकर. शैलेश बांदेकर, पण तो झेंडू बांधायचा, त्यामुळे तो झेंडू शैलू म्हणून जास्त प्रसिद्ध होतो. हो सर, त्या झेंडू शैलू नाही, त्याचं नाव शैलेश बांदेकर. तो चांगलाच खेळायचा, चांगला म्हणजे चांगलाच खेळायचा. त्याच्यानंतर तुला स्टोरी सांगतो, तो चांगलाच हिटर असायचा. आणि त्याच्यानंतर तो फर्नांडिस असायचा, तो एक संजय फर्नांडिस. नंतर आपला हा नाव काय इलियास अल्मेडा. इलियास अल्मेडा, तो सुद्धा नवीन बॉलवर चांगली सांगायचं. आणि परत हुकमी हुकमी 2 विकेट काढायचे, असं तो नवीन बॉलर होते. म्हणजे ठराविक नवीन बॉलर माझ्या बघण्यात बॉलिंग टाकणारे चांगले प्लेयर म्हणजे सगळ्यात तालुक्यातले मी सांगतो तुला. पप्पू परब म्हणून बॉलिंग टाकायचा, पप्पू परब म्हणून आपले बॉयज म्हणणार, तो नवीन बॉल दाढी वगैरेवाला असा, आता तो वय झालं असेल त्याच्या, त्यामुळे तो नवीन बॉल चांगले टाकायचा. आमच्या 11 फायटरचा काय रेवणकर काय असं नाव आहे, तो एक टाकायचा त्याला, तो एक नवीन बॉलर टाकायचा. त्याच्यानंतर नवीन बॉलर उमेश म्हणून तानावडे आहे, तो नवीन बॉल चांगला टाकायचा. ओके, विजय केरवड्यातला एक संजय उगवेकर म्हणून असायचा, उगवेकर काय पडवळ असायचा, तो नवीन बॉल चांगली टाकायचा, नवीन बॉल. किशोर भगत नवीन बॉलवर टाकायचा, किशोर भगत कधीही टाकायचा, त्यावेळी गरज आहे. किशोर भगत लेफ्टीला सांगून 3 ते 4 बॉल डॉट काढायचा लेफ्टी आला तर, मला माहित आहे. ऑब्रेक किशोर सरांचा अप्रतिम होता. लेफ्टिक तो खेळवायचो, एक वेळ रायटी त्याका मारी, पण लेफ्टिक सहसा तो 6 मारू द्यायला. चांगलं लेफ्टी असलो तरी त्याला किशोर मस्तच काढी. स्लिपमध्ये आमका स्लिपमध्ये पॉईंटवर मध्ये असं कॅच असतात गलीतमध्ये, माझ्या बघण्यात मी बघितलेलं. मी लाजरीमध्ये आम्ही खेळायचो, पण आपल्याला आमची मॅच लागायची. तर लाजरीमध्ये रुपेश वर्धन म्हणून एक असायचा चांगला, मिक्की शिरसाट एक असायचा, विवेक वजराटकर असायचा, राजेश ठाकूर म्हणून असायचा, राजू पाटणकर असायचे. म्हणजे त्यांच्याकडे तर चांगलेच प्लेअर असायचे, चांगले खेळायचे, सिंगल डबल. आणि राजेश म्हणून एक होता, चांगला प्लेअर होता. मिक्की शिरसाट होता, तो सुद्धा चांगला खेळायचा. म्हणजे त्यांच्याकडे 5-6 प्लेअर चांगलेच असायचे माझ्या अजून आठवत. परत तो तेजस म्हणून होता शेट्टी, तो चांगला खेळायचा त्यांच्यात. म्हणजे साईड त्यांची चांगली. कुटाय म्हणून सिद्धेश कुटाय बॉलिंग चांगली टाकायचं त्यांच्याकडे.
प्लेयर चांगले होते. मगाशी नितीन आपण कांबळे एक असायचा त्यांच्यात, आमच्या वाडीतला नितीन कांबळे. तो सुद्धा बॉल सिंगल डबल बरी टाकायचा. किपिंग क्रॉस जॉन्टी रोडतो पॉईंटवर किंवा किपर राहायचा. तर जबरदस्त फिल्डिंग होती, बॉलिंग होती. बॉलिंग नाही, बॅटिंग बॅटिंग चांगली करायचं. मला वाटतं राजू मांडलेकर चषक पण त्या ठिकाणी शिरोड्यामध्ये होतो. शिरोड्यामध्ये राजू मांडलेकर अजून होतो, दरवर्षी होतो. म्हणजे जो खेळाडू लोकांच्या मनात घर करून होता हो, त्या मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बरोबर. तसंच नितीनचं असेल किंवा राजूचं असेल, आजपर्यंत लोक त्यांची आठवण असे करून किती क्रिकेटपटू आहेत जे आपल्या काळजात घर जे करून आहे. घर करून आहेत, किती सांगता येणार. सांगितलं तुला नाव कपुरी पडते, एवढे प्लेयर आहेत. ते असे क्रिकेटच्या जीवावरच मोठे झाले. आता आम्ही काय, आमच्याकडे काय आहे? आम्ही क्रिकेटच्या जीवावरच ओळख तयार केली. आता सिंधुदुर्गात ओळखतात, आउटसाईडला ओळखतात, ते क्रिकेटमुळेच ओळखतात. आम्ही आमच्याकडे बेसिक काय, आम्ही क्रिकेटच खेळलो. बाकी काय आम्ही कुठे काय, क्रिकेटशिवाय आम्हाला आता कुठे गेलो तर आम्हाला क्रिकेटच्याच नियमावर बोलवतात स्टेजवर. ते आम्ही क्रिकेटच खेळलो, त्यामुळे लोकांना माहिती आहे सिंधुदुर्गात असे क्रिकेट आहे. आमच्या सचिन मडो एक आहे, तो चांगला होता. त्याची तुला स्टोरी सांगायला विसरलो. तर आम्ही तुला सांगितलं ना, सेमीफायनलची मॅच हरलो. 6 बॉलात त्यांना 6 रन्स पाहिजे होते आणि त्यांचे 6 विकेट गेलेले आणि 48 रन चेस करायचे होते त्यांना. हां, 48 रन, 47 मला 48 रन, 42 रन झालेले 7 ओव्हर 42 रन. आणि त्यांची आम्ही 6 विकेटी काढलेली. 7व्या बॉलला त्यांनी विकेट काढली, 8व्या बॉलला विकेट काढली, 9व्या बॉलला विकेट 9 विकेटी काढली आम्ही. आणि लास्ट लास्ट 5व्या आणि 6व्या बॉलला 2 बॉलला त्यांना 6 पाहिजे होते, समजलं. आणि लास्ट लास्ट बॉलला त्याने षटकार मारला. त्याचं नाव काय, नाईक म्हणून नाही, एवढं नाईक काय, सुनील नाईक का भाऊ नाईक काहीतरी, त्या सिंहगर्जनचा प्लेअर होता, त्याने मारला, षटकार मारला. त्याने त्याच्यानंतर त्याने त्या टेन्शनमध्ये परत खेळायला, परत यंग बॉईजमध्ये त्याने आलाच नाही. माझ्यामुळे मॅच गेली, माझे असंच सांगायचं. चला चला, त्याच्यानंतर तो गेला, तो परत त्याने क्रिकेटकडे बघून पाहिलंच नाही. मगाशी तुम्ही ऑफ कॅमेरा बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या. त्यातील बऱ्याच काही टीम्स म्हणजे संघ, मला वाटतं सदा स्पोर्ट्स वेंगुर्ला असेल, पिंगुळी 11 असेल, 11 फायटर कुडाळ असेल, दीपक 11 कुडाळ असेल, VMC मालवण या संघाचा उल्लेख झाला, बॅड बॉयज मालवण. म्हणजे मालवणातील बरेच खेळाडू आपल्याला कुडाळ संघातही खेळताना पाहायला मिळाले. मालवणात VMC मधनं आम्ही खेळायला जायचो, अण्णा जायचो आम्ही, म्हणजे आमचे यंगबॉयचे 5-6 प्लेयर जायचो. मी, अण्णा, संतोष, दिनेश, महेश शिर्के, समजलं. हे आम्ही जायचो. त्यावेळी आम्हाला नितीन बोलवायचा, प्रमोद गावकर म्हणून असायचा. प्रमोद गावकर, परत दुसरा आपला प्रशांत सातोष्कर असायचा. आणि एक जोशी नरेश जोशी, तो बोलायचा. नितीन मांजरेकर बोलवायचा. त्याच्यामुळे नितीनने ती टीम बांधलेली VMC मालवण. त्यामुळे त्यांची ती टुर्नामेंट 7-8 वर्ष जबरदस्त फॉर्ममध्ये होते. ते सुंदरच खेळायचे. का म्हणून आम्हाला बऱ्याच वेळा ते VMC वाले हरवायचे. अण्णाला ते म्हणजे एखादा सांगायचो, अण्णा बाकीच्या टीमबरोबर चालायचा, पण त्या VMC बरोबर टाकताना त्या नरेशला आणि पम्याला घाबरायचाच बॉल टाकताना. का उरीत त्याला 2-3 मारायचे षटकार, ते मी बघितलं. तेव्हा अण्णा त्यांच्यावर आम्ही काढताना विचार करायचो. नाहीतर एकदा पहिले नवीन बॉल तर अण्णाला किती जोडलं तरी ते मारायचे. ते एक वर दिली तरी त्यावर मॅच टर्निंग पॉईंट असायचे ते. त्यामुळे ते 5-7 स्कोअर, ते पम्या जबरदस्त बॅटिंग. सगळ्यात आवडीचा प्लेअर नितीन. त्याच्याकडे गेम प्लॅन, जर कॅप्टन असेल तर हुशार आणि चालाक, तर नितीन मांजरेकर. त्याच्या म्हणजे तो माझ्यासारखा एक होता, जिंकण्यासाठीच खेळायचा. आणि आमच्या दोघांनी म्हणजे आम्ही कधीतरी बोलतो तेव्हा किशोर, तुझं आणि माझ्या बोलणं, आम्ही कधीतरी बोललो असं फोनवर, तर किशोर आपण जिंकण्यासाठी खेळू आणि चांगल्या टीमबरोबर मॅच लावून घेऊ. आता बाहेरची टीम गेली, कोणते वैभववाडी म्हणून, मुंबईवाले येले, पारसा गोवा येईल, त्यांच्यावर आम्ही खेळू. इकडं नको, आम्ही इकडनं आता खेळतो ना. नाही, त्यांच्या बाहेरनं खेळा. ज्यावेळी टुर्नामेंट, बाहेरच्या टुर्नामेंट एक मारला, प्लेयरांक हरवलं, तर त्याला माझी वेगळी मजा येते. तसा माझ्या माका ते काय तसंच असायचं. त्यामुळे आम्ही आणि पहिलीच मॅच लावायची. कशाला, ते त्यांच्या ग्राउंडचा अंदाज नसता, आमच्या ग्राउंडचा अंदाज नसता. त्यामुळे आम्ही कुठच्या टुर्नामेंट, जे पहिली टुर्नामेंट खेळत गेल्यानंतर पहिलीच मॅच लागल्यानंतर दोन्ही टीम प्रेशर असतात. आमचे बॉलर काय टाकतात ते काय माहीत नसतं त्यांच्यावर. त्यामुळे मी अशी चांगल्यावर टुर्नामेंट जर खेळायचं तर पहिलीच मॅच लागलेली बरी असतात. मी असं सांगितलं, लावच्या पुन्हा टुर्नामेंट बरेच ऑर्गनायझर त्यांना सांगायचे की पहिलीच मॅच लाव, की आमका खेळाक बरा वाटतं. चांगल्या टीमवर त्याचा परफॉर्मन्स चांगला, काहीतरी त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. त्यांचे चांगले बॉलर असतात. ते आता मुंबईवाले वगैरे येत, वैभववाडीवाले, ते चांगले कटरच घेऊन येत, बरोबर, चांगले कटरच बॉलर घेऊन येत. तेव्हा तांबे वगैरे येत. आता मग म्हणजे कांबळे एक बॉलर येत, हिरणझुंजरमधनं.
प्रवीण देसाई टाकी चांगली बॉलर. किरण खतकर साईड घेऊन येते चांगली, सताबा बावडा सोलापूर सगळा घेऊन तो सगळा घेऊन येते, त्यांना आम्ही फेस करू, त्यांच्यावर खेळू, तरी पण आम्ही लोकल प्लेअर घेऊन त्यांना हरवू. हे आमचं तेव्हा म्हणजे तेव्हा टीम बांधणं एवढे, आता आता खूप काय काय स्कोप झाले आहेत. प्लेअर चांगले फोन केल्यानंतर येतात, आता जीपे झालो काय टाकले 10,000 रुपये तरी चांगले प्लेअर दोन घेऊन येतात. तेव्हा असं काय नाही, एसटीन कोण चलत ये सायकलीने येईन असं प्रवास होतो. त्या काय बोलण्यासारख्या नसतं एवढी तेव्हा आम्ही ज्या खेळलो त्या खूप स्ट्रगल केला खूप. काय नाश्ता बिष्टा मिळताना सुद्धा मुश्किल असायचे, म्हणजे कोणी दिला तर असा बघूच लागा का देता, पण हे देणारे पण देत. पण असा आम्ही मॅच हरलो तर एखादा आता कोणतरी स्पॉन्सरांनी खेळाक बोलवल्यानंतर आम्ही त्यांनी गेलो आणि हरलो मॅच, तर हरलो तर आमकाच लाज वाटते काय मागतो काय नाही असं. आजोबा शिरोड्याबरोबर मॅच लागली यंग बॉयची, तर आम्ही जिंकण्यासाठी खेळायचो तिकडे. आता परत आणि नॉकआउट मॅची असायची, आता ही साखळी पद्धत झाली. आता तसं काय नसायचे नॉकआउट, म्हणजे टीमी आल्यानंतर तू पहिल्या राऊंडला बाहेर गेला, 2 राऊंड मग तिसऱ्या राऊंड आला तरी तू बाहेर. बाहेरच. ते आताही आता कसे मॅच मॅच 2-2, 2-3, 3-3 चान्स मिळतात, तेव्हा तसं काय नसतं. आणि तेव्हा स्पॉन्सर कोण नसायचे रे, एंट्री टाकायला आम्ही सांगत टाका अशी करा अशी करा कोणाकडनं, म्हणजे असे कोण कोण आम्हाला नाही. मग आम्हाला यंग बॉयज आता एंट्री फी बनवण्यासाठी महेश धोन, रुपेश भास्कर, विनायक राणे, हां रणजित राणे, हां शेखरबाई, समजलं. कधी मला मला कधी कोणी नाही म्हटले नाही, म्हणजे एंट्री टाकणार किशोर टाक, तुम्ही सांगितलं किशोर तू टीम बांधायची तू टाकायची, कधी कधी कोणी असं सांगू नाही. त्यामुळे एंट्री कोण कोणतरी पैसे देत, असं काय नाही ना किशोर ती टाक खेळूया ना फायनली असं, म्हणजे माका कधी कधी नाही दे रे किशोर खेळ तुला बस, असं करून आम्ही ती टीम बांधली. आमच्या सगळ्या सांभाळणारे नंदू नंदू कदम होतो, अण्णाचा भाऊ नंदू. त्याने तर एवढे जवळ त्याच्याकडे अजूनही वही असतात, प्रत्येक वही तू बघितलं असेल, तो प्रत्येक वही नोट करून ठेवायचो किती रन्स काढले आणि किती बॉलरने किती दिले, त्याच्याकडे ते अजून वही असायचे. मला सांगायचे किशोर वही असत, तो एक आवडीचो आणि रेकॉर्ड अजूनही देतो ऑन रेकॉर्ड वही डायरीत मिळवू शकता, किती बॉल डॉट खाल्ले आणि किशोर यांनी किती डॉट खाल्ले आणि तुम्ही किती खाल्ले डॉट सगळं. आणि सगळ्यात बारीक आमच्याकडे लक्ष देणार म्हणजे टुर्नामेंट आम्ही मोठ्या टुर्नामेंट गेल्यानंतर नंदू कदम तो बरोबर सांगे म्हणजे काय खेळा गोळा कोणा, तो आमच्या सगळ्या टुर्नामेंट जिंकायचा. त्याची सुमो असायची, त्याने ज्या सुमो घेतलेली तीच आम्ही घेऊन जायचो, त्यामुळे त्याला परफेक्ट माहिती होतं आम्ही जिथे स्कोर लिहिना कोण गेला कुठे काय त्याचं परफेक्ट लक्ष असायचं. त्यामुळे त्याने बाहेर राहून आम्हाला बरेचसे 2-4 मॅची दाखवले आहेत, म्हणजे कोणाला कधी काढायचं. एकदा आतमध्ये कॅप्टनला काय समजत नाही तर तू येऊन पाणी घेऊन काहीतरी येऊन सांगायचं तुझ्या ह्या टायमाला ह्याला ओव्हर दे, ह्याला इकडे चेंज कर, त्यावेळी त्याचं तो म्हणून अजूनही बाहेर कोणतरी म्हणतात ना 12 मॅन पाहिजे, तो त्याच्यासाठी पाहिजे. तो नंदू कदम आमचं बेस्ट काम करायचा. कॉमेंट्री काय करतो विजय बागायतकर, तेव्हा विजय बागायतकर म्हणजे कॉमेंट्री बद्दल बोलायचं विजय बागायतकर, नंतर हे समीर पांढरे बरोबर असे, अशोक नंतर नाईक सर. अशोक नाईक सर, नंतर आपला राजा सामंत आला बरोबर, नंतर बादल, हे नंतर बादल चौधरी वगैरे, आता खूप वेगवेगळे श्याम वापकर झाले, असे वेगवेगळे आता आले. पण तेव्हा विजय बागायतकर कॉमेंट्री सांगायचा, आपले नाईक अशोक नाईक, ते अजून कानात कॉमेंट्री पडल्यानंतर अजून मला वाटतं आम्ही कुडा हायस्कूलच्या घ्यायचो त्यांच्या कॉमेंट्रीवर खेळायचो, म्हणजे काय खेळायचे कशी गरज आहे ते बोलायचे, ह्या सिच्युएशनला कसं खेळायला पाहिजे ते अजून आमच्या कानात ध्वनी आहेत. आणि त्यांचा जो माझ्या विजय बागायतकरांचे रेडिओवर सांगितल्यासारखी कॉमेंट्री वाटायची, ते एवढी सुंदर बोलायचे आणि खेळाबद्दलच बोलायचे. बाकीचं काय बोलायचं बघ ग्राउंडला तुम्ही मग पॉईंटवर मारला कव्हरवर मारला त्या शॉटचं ते सांगायचे काय मारले. आणि एवढे ते विजय बागायतकर खरोखरच आता त्यांची मी आठवण काढलो करून अजून कधीतरी एक दोनदा मला केलेला त्यांनी फोन, बोलतात काहीतरी असे. पण त्यांची कॉमेंट्री एवढी चांगली कॉमेंट्री सांगणारा एक आहे आपले नाईक सर आहेत आणि विजय बागायत हे तर आपल्या, आणि समीर पांढरे मस्त सांगतात कॉमेंट्री सांगतात. फोंड्यामधील त्या स्पर्धेत सलग 3 वर्ष तुम्ही अधिराज्य गाजवलं. फोंड्याच्या जनतेने तुम्हाला खूप प्रेम दिलं. त्या स्पर्धेबद्दल ऐकायचं. फोंड्याबद्दल सांगायचं तर तिकडे आमच्यात यंग बॉयज मधनं खेळायचा चांगला प्लेअर, लेदरचा कॅप्टन होता. यंग बॉयची टीम होती, त्यांना लेदरचा कॅप्टन विजय रासम म्हणून असायचा, तो तिथे शिक्षक म्हणून लागलेला विजय रासम. त्याच्या समोरच ग्राउंड असायचा, तो तिथे राहायचा, त्याचं घर आहे समोर तिथे. तो असं बोलला की तो टुर्नामेंट टाकले ऑलविन ग्रुप फोंडा, आता नाव आठवलं मला, ऑलविन ग्रुप फोंडा मस्के काय काहीतरी असा एक होता त्यांचा तो स्पॉन्सर, त्याने ते म्हणजे त्यांच्या ग्रुपने लावलेली. तर ते किशोर काय करू एंट्री, तर म्हटलं टाका सर एंट्री. तर बघा माझ्याविषयी आम्ही तिकडे नवीनच शिक्षक लागलोय, झाले 1-1.5 वर्ष चालू आहे, काय करून फायनली म्हटलं तुम्ही टाका ते बघूया ना प्रयत्न करू. पहिल्यावर केलं एंट्री केलं, पहिल्या वर्षी फायनल मारली, फायनल मारलं, दुसऱ्या वर्षी इंटर टाकले, दुसऱ्या वर्षी फायनल मारली.
तिसऱ्या वर्षी रणझुंजार आली, वेंगुर्ला टाउन आलं, शिरोडा, म्हणजे चांगले चांगले टीम आले. मुंबई विजय गोव्याची टीम आलो. सगळ्या पाचही टीमींना टॉप टीमला मारलं आणि रणझुंजार वैभववाडीला फायनलला गेलं. रणझुंजार फायनलला होती त्यावेळी मी सांगतो रुपेश पावसकर होता टीमीत. मी कॅप्टन होतो. उमेश मांजरेकर मुंबईतून आलेला, त्याला मी टीमीत घेतलेलं कारण रणझुंजार आलेलं त्याने तो होता. आणि त्या टुर्नामेंटीत माझी सेमीफायनलची मॅच होती कोणाबरोबर, विजय केरवड्याबरोबर, आणि अटीतटीची मॅच होती. आणि लास्ट ओव्हरला आम्हाला 9 रन्स पाहिजे होत्या. कोणाच्या राजन घाटवळची ओव्हर होती. मला अजून म्हणजे आम्हाला पहिले पाहिजे होते किती, 7 बॉलला 15 पाहिजे होते. मी किशोर बगरला षटकार मारलेला. आणि 6 बॉलात 9 ठेवलेले. अजूनही मला खूप लांब मारलेला षटकार बसून स्क्वेअर लेगला. अजूनही माझ्या नंतर 6 बॉलला 9 पाहिजे होते. आणि राजन घाटवळ बॉलर, राजन घाटवळची बॉलिंग, तो 6-6.5 फूट हाईट, तो धावून यायचा. तुला माहिती आहे, एक गोल टाकलेली त्याच्यात 7-8 रन्स काढलेले त्याने. उमेश मांजरेकर होता म्हणून स्ट्रायकर माझ्यासमोर. आम्ही चेस करत होतो रन्स सेमीफायनलची मॅच. तर उमेश मांजरेकरने मला 1 रन्स काढून दिला. त्याला चुकलं, त्या पॉईंटवर बॉल गेला, 1 रन्स काढला. मला मी पॉईंटवर जोरात मारायला गेलो. राजन गाडवे कसा टाकायचा आणि आपटायचा बॉल, काफी मारायचा ना, चाप करून गेला. तर उमेश मांजरेकर मला बोलवलं, किशोर इकडे होते, त्याच्यात तू जोरात मारायला गेला तर तुला मिळणार ना, तू तेच टाकत राहणार. तू जरा ऑफस्टमच्या बाहेर जा आणि नुसती अशी बॅट लाव, जरा असे कसं नुसती बॅट लाव, बॉल बरोबर तुझ्या स्क्वेअर लेगला जाणार, स्क्वेअर लेग बरोबर. आणि लागोपाठ 2 बाउंड्री मारले त्याला तसेच. तो स्पीडात नुसती बॅट लावली, खाली वागली. तेव्हा दिलशान शॉट खेळायचा तो असा. दिलस्कूप दिलस्कूप त्या शॉटला दिलस्कूप शॉट शॉट. तो दिलशान श्रीलंकेचा. दिलशान मारायचा. ते दोनही बाउंड्रीमध्ये आम्ही 2 बॉल ठेवून ती मॅच जिंकलो. आणि फायनल आमची रणझुंजार वैभववाडी बरोबर झाली. आम्ही रुपेश पावसकर आणि महेश दोन्ही ओपनिंग केली. त्या मॅचला मी खाली होतो. त्याच्यानंतर मला अजून आठवते मॅच आमची मस्तपैकी रुपेश आणि महेश अप्रतिम खेळलेले, अप्रतिम म्हणजे अप्रतिम. त्यावेळी पैशाचे पैजे लावायचे ते रणझुंजार गडे, की 6 मार, बाउंड्री मार. तेव्हा 500 रुपये होते याला 6ला, आणि बाउंड्रीला 200 रुपये. तेव्हा ते अण्णा कदम जाऊन सांगितलं, ग्राउंडात येऊन आतमध्ये पाणी घेऊन गेलं, बाउंड्री पैसे नको आमका, मॅचच जिंकायच्या, पैशासाठी नको. पण तेव्हा आमका माहिती म्हणजे आम्ही काय खेळायचो. अण्णा कदमाचं तेव्हाचं वाक्य, 500 आणि 200 नको, आपलं मॅच जिंकणं महत्वाचा, समजलं. नंतर रुपेश आणि आऊट झाले, महेश आऊट झालो. मी आणि संतोष जेव्हा 12 बॉलात काही नाही, 20 का 21 होते, मी आणि एक काय आम्ही ती मारून नाही, काय ना, सिंगल डबल घेऊन मॅच काढली. तेव्हा ते रणझुंजार वैभववाडीमध्ये नितीन म्हणून बॉलर, तो सॉलिड बॉलिंग टाकायचो. त्याच्या संतोषने आणि मी सिंगल डबल घेऊन ती मॅच काढली. आणि 1 बॉल ठेवणार, शेवटच्या एका बॉलात आमका 1 रन होता आणि मॅच जिंकलो आम्ही. मुंडेश्वर मैदान म्हणजे मुंडे डोंगरी कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाची ती स्पर्धा असायची. रनरअप होता. हो. मी फायनलला हरलो त्या टुर्नामेंटला. उमेर बक्कानी, महेश शिर्केने मी जबरदस्त बॅटिंग केलेली त्या टुर्नामेंटला. परत आपला सहदेव भैरे, बंड्या भैरे, त्याने सुद्धा पण जबरदस्त परफॉर्मन्स दिला. ती टुर्नामेंट अपेक्षा नसताना आम्ही चांगल्या टीमीला, तिथे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे मॅचलेसच्या टीमीला हरलेलो क्वार्टर फायनलला. तिकडे आम्ही 48 मॅच धरलेली. क्वार्टर फायनल आमची मॅच चालू झाली 4:30ला. त्यावेळी उमेश मांजरेकर असायचा त्यांच्यात, बंटी कोलतकर, शंतुने गायचोर, आणि परत विनोद खोत असायचा, इंदुलकर असायचा. त्यावेळी चांगले प्लेअर तुला सांगतो त्या चांगले टॉप प्लेअर तेव्हा ते नारिंगला खेळायला यायचे, नाईट टुर्नामेंटला खेळायला चांगले टीम. तेव्हा इंदुलकर यायचा, विनोद खोत यायचा, परत एक उंचचा हायटेड होता त्याच्यात, ऋषी वैद्य सुद्धा त्यांच्यात होता तेव्हा त्या टायमाला. कणकवलीत होती. 1 लाखाची स्पर्धा, प्रथमच 1 लाखाची स्पर्धा संदेश पारकर मित्रमंडळ यांची भरवले होते. त्या वर्षी आपण विजय केरवडा संघासोबत क्वार्टर फायनलचा सामना जिंकलो होतो. आणि त्यानंतर सेमीफायनलला आम्हाला आपल्या संघाला रणझुंजार वैभववाडी म्हणजे तेव्हा महाराजा किंवा पिंटू चिखलकर होता, लेफ्टी बॉलर संग्राम होता,
होगाडे संजय संजय होगाडे होगाडे सर होते. हो संजय होगाडे कारण किरण येताना इकडे ह्या साईडला खालच्या साईडला येताना टीम स्ट्रॉंगच घेऊन यायचा. त्याला माहिती आहे म्हणजे काय पण घेऊन यायचा. मी बघितलं तो 4 बॉलर बॅट्समन पिंटू वगैरे, परत तो दुसरा आपला अमोल, अविनाश रायकर तो एक असायचा. अमोल म्हणून त्या संघात एक खेळाडू होता. अमोल होता. कधीच त्या खेळाडूच्या पायात चप्पल म्हणजे स्लीपर शिवाय तो खेळत नव्हता. पिंटू शकलकर एक होता चांगला बॅट्समन. ते चांगली साईड होती त्यांची, चांगले जगू म्हणून असायचा तो बरवायचा. पोलीस असायचा तो, आता ऑफ झाला. 2-1 वर्ष झाली. तो चांगला टुर्नामेंट. परत ते सगळेच रिलेटिव्ह आहेत आमचे, ते पाहुणे पण आहेत. ती टुर्नामेंट करलीतली SS ट्रॉफी मला अजून आठवतं. त्या टुर्नामेंटची स्टोरी सांगतो. आमची फायनलची मॅच विजय केरवडा आणि विजय केरवडा आणि आणि बंड्या सहदेव बैरे बंड्याने आणि मी ओपनिंग केली 36 रनसाठी. किती 5 ओव्हरमध्ये 36 मारले. नंतर बंड्या बैरा रनआउट झाला. नंतर मी आऊट झालो बरोबर. आणि 38 काय किती 40 रन झालेले तेवढा 8 ओव्हरीत आणि 40 झालेले. तर त्याच्यानंतर दीपक आणि दिनेश कुडाळकरने 12 बॉलात 6 षटकार मारले. आणि तेव्हा त्यांचा देवीदास कुपल 12 गोलंदाजी करत. देवीदास कुपल फुल फॉर्मात, बॅटिंगही चांगली करायचा. तो चांगली म्हणजे त्या विजय करवडा नावच चांगलं. त्यावेळी दिनेश कुडाळकरने देवीदासला लागोपाठ 3 मारले षटकार त्या ओव्हरीत जवळजवळ 18 का 19 रन झाले. त्याच्यानंतर दीपक होता. दीपकने परत दुसऱ्या बॉलरला 3 मारले. 17-18 रन्सने जिंकलो. ती एक SS ट्रॉफी. ती टुर्नामेंटच सगळ्यात मोठी व्हायची. कणकवलीतले व्हायचे. त्याच्यानंतर SS ट्रॉफी असायची. आणि कर्लेत खेळायला एक वेगळाच आनंद असायचा. टुर्नामेंट लागली दुसऱ्या वर्षी तर आम्ही वेंगुर्ला टाऊन होती काय सदा स्पोर्ट होती वाटतं. आणि तू सांगलास ना, तो झंडू बोलतो शैलेश. त्या आम्ही किती 81 काय किती रन मारलेले. आणि लास्ट ओव्हरीत त्यांना किती पाहिजे होते 36 काय किती रन्स पाहिजे होते समजलं. आणि मी बॉलिंग घेतली टाकायला. म्हणजे मग मी म्हटलं 36 काय मार म्हणजे त्यांचे 7-8 विकेट गेले. शैलेश बांदेकर म्हणून मी घेतले. कॅप्टन म्हणून कोण मला बोलले नाही. मी आपला 1 बॉल टाकला. पहिला षटकार, दुसरा षटकार, तिसरा षटकार, चौथा षटकार, 5वा षटकार मारला. आणि त्या बॅट्समन मधला 6वा षटकार मारला. ते कोण भन्ना कदम, दिनेश कुडाळे, महेश शेट्टी कोण बोलले. अरे बॉलर असताना तोपर्यंत काय माझ्याशिवाय माझ्या पुढे काय कोण बोलायचं हिंमतच नाही. मी माझे डिसिजन असे असायचे की मी टाक. लास्ट बॉल ते का शैलेश बांदेकर एवढं अप्रतिम टाकलंय काय ना की आता म्हटलंय असं टाकलंय की त्याचा बॅट फिरवल्या पण एवढं कट झालं बॉल काय ना. ते बॅटिंग लागतं तर 6च होती पण तो ओळलो आणि बाहेर येलो ऑफ स्टंपच्या बाहेर. ती एक माझा एक अविस्मरणीय सामना म्हणजे 30 रन मारले ते 5 बॉलात. त्याच्यानंतर चुकून सुद्धा मी कधी बॉलिंग घेऊ नाही. हे अनुभवाची गोष्ट असत. त्याच्यानंतर हे आधी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट क्रिकेटमध्ये कोण चालते आपल्यामध्ये प्लेअरमध्ये कोण चालतोय, कोण बॅटिंगमध्ये कोण खेळतोय, बॉलिंग कोण चांगली टाकतो हे आधी कुठे टुर्नामेंट खेळायच्या अगोदर बघितलं पाहिजे. आपला हुकमी बॉलर कोण, आपला बॅट्समन फॉर्मात कोण आहे, बाबा एखाद्या चांगल्या बॉलरला फेस करून खेळू कोण शकतो, सिंगल डबल एखाद्याला मारू शकतो, कटरला सुद्धा मारण्याची तयारी पाहिजे, ते सुद्धा बघितलं पाहिजे. त्याच बॅट्समनाला तू खेळवायला पाहिजे. नुसतं मोठ्या टुर्नामेंटला गेलं खेळलं असं नसतं. त्याचे काय त्यांचे सुद्धा नुसते जेवढे आहे एवढ्या लांब येत नाही 500 किलोमीटर. चांगले बॉलर कसे खेळायला पाहिजे ते सुद्धा कळायला पाहिजे आपल्याकडे. विकेटवर कसा एक बाउंड्री मारली आता सिंगल डबल पण मॅच चालवायची. आम्ही कसे विकेटवर राहायचो. माझ्याकडे एक स्किल होतं. मी सिंगल डबल घेऊनच मॅच चालवायचो पहिलं. मी कधी मारली तर पॉईंट आणि कव्हरमध्येच बाउंड्री. रेस शॉट घेऊन खेळायचो ना. मी माझ्या हिटरांना ठेवायचो. दिनेश कुडाळकर, ऑस्ट्रेलियन, दीपक ठाकूर, उमेर, बक्का है ना, गौरव राऊत, रॉजर. असं किशोर मला एक गोष्ट आठवली रॉजर वरून. ती देवगडची स्पर्धा. मला वाटतं की रॉजर गोलंदाजीला गेला होता आणि त्याच्यावर 3 बॉलला 3 फटके बसले होते. त्यानंतर तूच त्याला काहीतरी ऍडवाइस दिली. मी सांगितलं होतं रनअप घे बॉपिंग पिच मध्ये पडून घे काहीतरी हाताला लागल्यानंतर. ते मग तसं करून आम्ही बॉल चेंज केला. त्यानंतर रॉजर उठून दोघे तिघे जण आले पण अंपायराने विचारलं काय तर इंजुरी झाली म्हणून सांगून आपण त्याला बाहेर. जसं
बॉलर चेंज झाला बघितला तर रॉजर पटकरून धावत बाहेर गेला. बाहेर गेला. म्हणजे तो एक मजेदार किस्सा मी स्वतः बघितलाय मैदानात. कधी कधी कसं असं करावं लागतं की जिंकण्यासाठी काहीतरी डावपेच खेळावे लागतात, काहीतरी एखादा तो तर नवीनच होता, म्हणजे जस्ट 1-2 वर्ष काहीतरी अनुभव नव्हता कुठे बॉल टाकायचा. तुम्ही सामना जिंकल्यानंतर रद्द झाली. त्या स्पर्धेबद्दल मी बरीच वर्ष सर्वांकडून जे जे खेळाडू आपले त्या ठिकाणी खेळायला गेलेले होते तर प्रत्येकाकडून त्या स्पर्धेबद्दल माहिती घेतली. तेव्हा असं समजलं की त्या स्पर्धेदरम्यान 2 गटामध्ये काहीतरी बेळगावला टुर्नामेंट होती, ती सांगतोय गोष्ट कधी आम्ही खेळायला गेलो बरेच दिवस, ती 8 दिवस टुर्नामेंट होती. आम्ही दोनदा काय तीन वेळा तरी गेलो. तिसऱ्या वेळा गेलो, मॅचही आम्ही जिंकलो. नंतर त्या 2 गटात काहीतरी त्यांची भांडणं झाली, त्यामुळे रॉड वगैरे असे घेऊन आले, दांडे वगैरे. पोलिसांना सुद्धा ते ऐकायचे ना, बाचाबाची झाली त्या 2 गटामुळे. नंतर प्लेयरची मला बोलायला लागली, तुझं काय करूया, खेळूया नको, असं असं चाललंय. नंतर तो आमच्या स्पॉन्सरला बोललो आणि आम्ही तिकडनं बांद्यात आम्ही टुर्नामेंट खेळायला गेलो. तर सनी सनी म्हणून एक होता कुडाळात आलेला, डिचोलकर काहीतरी त्याचं नाव होतं. त्याने सनी स्पोर्ट म्हणून तो आपलं नाव हे टाकलेलं, बॅटरी वगैरे विकायचा. तो बोलला की माझं नवीनच दुकान टाकलं आहे, ते माझे एक ॲड होईल, तर माझ्या ठीक आहे. तर मग म्हटलं टीम बांधायला चालू केली. मी होतो, दीपक कुडाळकर होता, उमेश होता पाटकर, अवधूत नाईक होता, तो आता नाही, त्याने अवधूत नाईक, अण्णा कदम, अशी आम्ही करून टीम चांगली बांधली. अशी साईड जबरदस्त, म्हणजे ती टीम माझ्या मते आत्तगत कुडाळातली टीम चांगली, म्हणजे एक कुडाळ तालुक्यातली एक चांगली टीम असेल तर आम्ही तिकडे एक चांगली होती. सनी स्पोर्ट्स. सनी स्पोर्ट म्हणून दीपक होतो, मी होतो, बंड्या सुपल होतो त्यावेळी, अवधूत नाईक, विकी म्हणजे बोगटे होतो त्या टुर्नामेंट. आणि ती टुर्नामेंट आम्ही एकदम वन साईड मारले तेव्हा. आणि उमेश पाटकरांनी सुद्धा का, आणि पमो भोवर एक होतो आमच्यात, पमो भोवर वेंगुर्ल्यातलो एक पमो भोवर, व्हीएमसी पावशे बंद खेळा, तो इकडे कामात असल्यामुळे इकडे खेळतो. व्हीएमसी पावशे बंद राण्यांची टीम होती ती. त्या पमो भोवर होतो, तो चांगला बॉलर बॅट्समन होतो. तो उद्या बॅटिंग चांगली करायचो, बिग हिटर होतो तो पमो भोवर एक. त्याचं नाव आवडीन, म्हणजे तो यंग बॉयजातनं खेळलो, व्हीएमसी मधनं खेळलो, वेंगुर्ल्यातनं खेळलो, म्हणजे फेमस होतो. त्याला पार्सल म्हणून सगळीकडे नाही, चांगलं प्लेअर. तर मी इलेव्हन फायटरबद्दल बोलावं तर इलेव्हन फायटरची बॉलिंग अटॅक आणि ती टीम खरोखरच प्रॅक्टिसच्या बाबतीत त्यांच्याबद्दल कोण हेच करू शकत नाही. माझ्या बाबतीत मुराद शेख आणि अनवर हे 2 बॉलर ज्यावेळेस बॉलिंग टाकायचा, परत रेवणकर काहीतरी नाव होतं, त्याला आम्ही शेरू म्हणतो, इकडे केळबावाडीच्या तिकडे ट्रॉफीच्या बाजूला होता तो एक त्यांचे बॉलर. ते बच्चूची टीम असायची ती, बच्चू सरमळकर. त्यामुळे ते तुळशीदास पावसकर, किरण शिंदे असे खेळायचे ते, समजला. नाबरवाडीची एक टीम होती, नाबरवाडी म्हणून, आनंद परब म्हणून, समजला. ती सुद्धा एक नाबरवाडी 2-4 वर्ष टीम फॉर्मात होती. नानू गावडे. नानू गावडे एक असा खेळाडू आपल्या संघात खेळून नानू पुढे आलेला. गावड्यांनी खेळवलं त्याला. त्याच्याकडे फिल्डिंग होती, बॉलिंगही चांगली टाकायचा, बॅटिंगही चांगली करायचा. पण फिल्डिंगच्या बाबतीत, थ्रोच्या बाबतीत तो परफेक्ट होता. त्यामुळे फिल्डिंग आमच्या मोठ्या टुर्नामेंटला कुठे जायचं असेल तर मी त्याला न्यायचो. बॅटिंगही चांगली करायचा, नवीन बॉलर तो मस्त सिंगल डबल मॅच चालवायचा, माझ्यासारखाच असायचा तो नानू गावडे. मला अजून ते बऱ्याच वर्षानंतर तो प्लेअर, खूप वर्ष पिंगवत नाही खेळला, तो एक चांगला प्लेअर होता. सिंधुदुर्गातील सगळे चांगले खेळाडू घेऊन तुम्ही एक स्पर्धा खेळायला गुहागर, चिपळूण गुहागर मध्ये गेला होता. येस, बरोबर. त्या स्पर्धेतील काही आठवणी. आम्ही मालवण म्हणून नाव दिलेलं, मालवण म्हणून असं सिंधुदुर्गाचं टीम. आपलं नार्वेकर आहे, गिरीश नार्वेकर, त्याने नेलेलं. बाळाराजे फायबर्स, त्याने ती टीम त्या एंट्री लागली. त्याची तिकडे सासरवाड आहे, त्यामुळे आम्हाला माहीतच नव्हते काय. त्यानंतर त्या पहिल्यांदाच आम्ही गुहागरला गेलो, बघूया म्हटलं. माझा दौरा पहिलाच होता. मला साईड, मग सुनीलने मी अशी ती साईड बनवली. सुनील मालवणकर, पमगवकर, नरेश, समजला, आशिष शेलटकर, समजला, अण्णा कदम, महेश शिर्के, दिनेश कुडाळकर, नंतर किशोर भगत, नाना नाईक, समीर मोर्जे, सदा पेडणेकर, आणि एवढे, आणि कोण, किरण परब, जॉनी फर्नांडिस, असे आम्ही ते 15-1 जणांची टीम तयार करून 11 प्लेयर निवडले, 5-6 बॅट्समन, बॉलर, टीमचा. त्याच्यानंतर त्या टुर्नामेंटात आम्ही ती फायनल मारली, सलग 2 वर्ष मारली. दर्शन बांदेकर
सिंधुदुर्गाचं एक अनमोल रत्न म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तुमच्या वेळचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेटमध्ये जरी फरक असला तरी दर्शनची फलंदाजी किंवा दर्शनची गोलंदाजी, एक लेदर गोलंदाजची ऍक्शन, मोठे फटके मारण्याची ताकद. दर्शन बद्दल बोलावं तर तो खूप शांत आणि एकदम लोभी खेळाडू, म्हणजे अजून व्यवस्थित खेळतो, व्यवस्थित परफॉर्मन्स, समोर त्याला रिस्पेक्ट देतो आणि ते गेम तर त्याच्याकडे सॉलिड आहे, पर्सनॅलिटी आहे, बॉलिंग आहे, स्पीड आहे आणि तो नेटमधनं खेळायला चांगला. मुंबई इंडियन्सच्या बेबीजमध्ये त्याचं हे होतं, पण बाय चान्स त्याला चान्स मिळाला नाही. तो खरोखरच चांगला प्लेअर आहे आणि चांगलेच बॉलिंग टाकतो, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि मला माझ्या मित्राने बॅट दिलेली, सलील महाले म्हणून आहे, तो आमच्या इकडे बाजूला राहायचा. त्याने SWIची मला बॅट दिलेली आणि एक अमोल कुडाळकरने बॅट दिलेली SGची. आणि अतुल सामंतने एक बॅट दिलेली लार्सनची. 3 बॅटी मला. गेल्या वर्षी मी फक्त तो नगराध्यक्ष चषक झाला, तो सोहेलनेच सांगितलं खेळ आम्हाला गेल्यानंतर, कुठे गेल्यानंतर तुझं विचारत असतात, कुठे खेळायला गेलो, किशोर काय करतो, अण्णा काय करतात, दिनेश काय करतो, हे कसे विचारत असतात. त्यामुळे म्हटलं त्याने जबरदस्तीने मला तो फॉर्म भरायला सांगितलं आणि घेतलं. त्याच्यानंतर ते आम्ही दोन्ही टुर्नामेंटला फायनलला गेलो. एक नगराध्यक्ष चषक झाला, प्राजक्ता मांदेकर झाली नगराची, त्यावेळी तो टुर्नामेंट झाला, ती आम्ही मारली. आम्ही गोदडवाडीत होतो, ती टुर्नामेंट मारली. त्याच्यानं त्याला यष्टी रक्षक मला बक्षीस मिळालं. त्याने 2-3 कॅचा पकडलेली, कीपर होतो. एका मॅचेत बॅटिंग चांगली केली. असं करून अजून प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस मी त्याच्या 8-10 दिवस प्रॅक्टिसला गेलो. प्रॅक्टिस पाहिजे, नुसतं जाऊन खेळायला मी इथं म्हणून जायचं नाही. माझ्या ते रक्तात नाही बा, खेळायला आपल्याला दिसायला पाहिजे, किशोर दिसाय असं नाही. पहिला 8-10 दिवस मी अंडरमच सुद्धा, आता मी पहिला एक महिनाभर, आता मी अंडरम खेळतो काय ना, जपान बरोबर. जपानची टीम आहे आमची, वैभव. मला वाटतं जपानच्या टीमचा काहीतरी किस्सा आहे. जपानची टीम आम्ही कशी, कोजागिरी पौर्णिमा होती. तो बोलला किशोर की आम्ही हरतोय म्हटलं थोडी टीम काढ मस्तपैकी. मग आम्ही बोलून ती मत आम्ही इकडे परव्याला गेलेलो, भोगव्याला गेलेलो. तिकडे बोलता बोलता आम्ही पार्टी बी जायचं म्हटलं, टीम काढूया. तर म्हटलं तालुका म्हणजे एक गाव टीम असली का एका गवार्डमधले प्लेअर आहे म्हटलं असं. आणि देत आहे अशी, म्हणजे ओपन असली तर अशी अशी करून आम्ही ओपन लागले. ओपनची टुर्नामेंट खेळलो. मी, योगेश मिस्त्री, अतुल शेलटकर, नंतर अक्षय शेलटे, मंदार तेंडुलकर, सोहेल शेख, असे प्लेयर 6 आणि अशी टीम चांगली तयार. पहिली टुर्नामेंट झाली आणि सिद्धिविनायकची टुर्नामेंट लागली. पहिली टुर्नामेंट मोठी 25,000ची टुर्नामेंट लागली. चल म्हटलं आता जपान 7 नाव दिलं. आणि आता ओरा म्हटलं तो मग 15-20 दिवस प्रॅक्टिस चालू केली, खेळलो आम्ही म्हटलं. तर चालू केलं, खेळता परफॉर्मन्स चांगला आला, प्लेयरही चांगले होते. परत तो पोह्या म्हणून म्हणतात त्याचा, सावंत, मंदार सावंत, तो एक होता. अशी टीम चांगली होती, सगळे बॉलर होते सगळे, म्हणजे हे ना. असे करून आम्ही खेळलो, टीम चालू केली. पहिलीच टुर्नामेंट, सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे काय होते काय नाही. असे करून करून आम्ही ती टुर्नामेंटला फायनलला गेलो. त्या साईडने सोमस्फोट आली, सोमस्फोटला फायनलला हरवलं. तिकडे परफॉर्मन्स बरा झाला, चांगली बॉलिंग पडली, चांगली झाली टीम झाली. तेव्हा मी त्यांना सांगितलं टीम काढली म्हणून, टीम टिकवणं महत्त्वाचं आहे. परफॉर्मन्स आज प्रॅक्टिसमध्ये परफॉर्मन्स, सोमस्फोट स्पोर्ट टचमध्ये आहे ते. गोट्या कांबी, राहुल का, ते तर अंडरआर्मचे बादशाह आहेत. त्यांच्या इतके तर मी तर सांगू शकत नाही. म्हणजे सध्या आपल्या कुडाळ तालुक्यात टॉप प्लेअरचे 2 प्लेअर आहेत. माझ्या मते ते चांगलेच क्रिकेट खेळतात आणि पोरगे शांत आहेत, स्वभाव मस्त आहे, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहतात आणि क्रिकेटचे ते वेडे आहेत. त्यावेळी आम्ही ओराम खेळत होते, आम्ही ह्यांच्यासारखे अण्णा कदम आणि मी वेडे असायचो. आज खेळायच्यासाठी आम्ही कुठे पण जायचो. आता ते तसे वेडे आहेत. त्यांना आम्हाला सांगते एक वय असतं 30-32 पर्यंत, तसं चालत राहणं. त्यामुळे ते सध्या अंडरआर्मच्या बाबतीत त्यांच्या इतका परफॉर्मन्स मी तर सध्या बघत नाही. जबरदस्त प्लेअर आहेत. आणण्याची गोष्ट म्हणजे गोट्या आणि राहुल यांच्याकडे जर रिस्पेक्ट बद्दलते तर आपल्याला तर म्हणजे समोरासमोर आपला, म्हणजे आमच्या खेळात एकामेकावर एवढी अटीतटीची मॅची असतात. तर मी सांगू, गोट्यांना आम्ही त्यांना इकडे पिंगवेला हरवलं फायनलला. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सलग 2दा हरवलं. समाजला एकदा सेमीफायनलला हरवलं, एकदा पावशीला तर 15 रन्स काय 16 रन्स होते, गोट्याने मारले. त्याच्यानंतर परत इकडे पिंगवेला, दुसरी पिंगवेला इकडे मोडकेवाड्याच्या तिथे लागले, तिथे 11 काय किती होते, गोट्याने मारले. एवढी आमची मॅच फक्त मॅचची पुरती आमची खुन्नच असते, म्हणजे मॅच भेटली. आणि मॅचच्या अगोदर बॉल टाकायचे, गोट्या राहुल बेस्ट लगा, चौकाश मारून मला, असं आता आमच्या एकामेकाचा रिलेशन असतं. लोक येतात ते औषध नवशे सगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यात आमचं काय नाही. आमचं रिलेशन कसं,
आम्ही माका आनंद कसा आता मी जे प्लेयर घडवले, राहुल म्हण, गोट्या म्हण, हे आता सांगतात शिवडावकर हे, मी घडवू नाही, त्यांच्याकडे काहीतरी स्किल होतं. आता मी बघितलंय, मी माझ्याकडे जर ज्ञान होतं, मी माका सुद्धा कोणीतरी लोकांनी दिला ना, मी माका माका गुरु करूचं लागलो. सावंत सरांनी माका शिकवलं तर मी त्यांना दिलं. त्यामुळे घेऊनच ठेवतो, त्याला सांगतात चांगली प्रॅक्टिस कर, चांगली. शिवडावकर खेळ म्हणजे पहिली टुर्नामेंट खेळवलं त्याका. बाबू म्हणून तो आमचं तेंडुलकरांचे स्पॉन्सर म्हणते, नाव माका विसरलंय. भाऊ त्यांनी आम्ही टुर्नामेंट दिली, त्याला खेळवलं, त्याचं थंय त्याका टुर्नामेंट पहिलं. तेव्हा तो सातवीत होतो. 7 5 14 एक वर्षाचा होतो. 14 15 वर्षाचा. पण त्याची अॅक्युरेसी म्हणजे बॉलिंग त्याच्या- टाकण्याची त्याच्या- टप्पा त्याच्याकडे एक स्ट्रेट ब्लॉक जबरदस्त टाकता, बरोबर. आउट इन स्विंग आउट स्विंग त्याच्याकडे जबरदस्त नॅचरलीच असा. आणि त्याचं स्पीडपेक्षा त्याचा टप्पा ॲक्युरेट असा. म्हणजे त्यांनी अशी मॅची आमचे काढले आहेत का नाही, आमच्या विरुद्ध 1 2 आम्ही ह्या वर्षी जपान 7 8 फायनली मारले. पण आमचे 4 5 फायनली सॉंग तेजस तोंडातले घास काढले, राहुल आणि गोटून असे. म्हणजे गेलेल्या मॅच 10 रन 11 रन 15 रन असे मॅच, म्हणजे आम्ही वन साइड मॅच जिंकत होतो, थंय गोटून आमची मॅच काढलेली आहे असं होतं. बॉक्स क्रिकेटमध्ये मालवणचा सुपुत्र जो कुडाळ तालुक्यात येऊन स्थायिक झाला आणि त्यानंतर त्याने कुडाळात बरेचसे मित्र कमवले, तो सुधीर चव्हाण, जो आपल्यात आज नाही आहे. सुधीर बद्दल काय सांगशील? सुधीर बद्दल बोला, पहिल्यांदा तो कुडाळ झाला तर त्यांना माझं नाव कोणीतरी सांगलं, किशोरला भेट. त्याच्याने माझी अशी कुंदन अंगचेकरने बोलल्या, किशोर सुधीर तुझं नाव आहे?" म्हटलं हो, ओळखतो नाव म्हटलं. अशी आमची ओळख झाली. त्याच्यानंतर तो आला, त्याने नंतर टीम बांधली. त्यानेच आपल्या मुलाचं नाव दिलेलं, काय त्याचं नाव, वेदू स्पोर्ट्स. वेदू स्पोर्ट म्हणून. बरोबर. त्याने कम म्हणजे जास्त कमी दिवसात जास्त परफॉर्मन्स दाखवला आपल्या टीमचा वेदू स्पोर्ट. आणि ते 3 4 वर्षात एवढी जिथे जात वेदू स्पोर्ट वर्षाला ते 7 8 फायनली मारायचे. म्हणजे इंटरव्ह्यू टाकली वेदू स्पोर्ट आहे, तो टीम चांगला आहे, त्या टीम बांधायचा. आणि प्लेअरही चांगला असायचा, बॉलिंग बॅटिंग. अं, किशोर शेलटकर यांचा भाऊ अतुल शेलटकर. अतुल शेलटकर सुद्धा बॉक्स क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचं नाव. मी अंडरआर्म पहिला खेळायचोच नाही. पहिले अंडरआर्म ते ओम साईतेच खेळायचे. मी ओरामच खेळायचो, मी जायचो नाही. नंतर अण्णा कदमने रॉयल पॅकर टीम काढली, त्याच्यात मला कधीतरी बोलवायचं, जायचो असं. पण अतुल शेलटकर टीम म्हणायचे, ते चांगलेच खेळायचे. दिनेश शेलटकर, अतुल शेलटकर, नंतर अमित कुडाळकर, नंतर संजय मुडवळ, त्यांची जेव्हा टीम होती ते वेगवेगळे. आणि दुसरा मनोज कांबळे, नंतर हा खानोलकर असायचा आपला, शुभम खानोलकर कधीतरी तो असायचा. आणि दीपक असायचा असे. आणि रोहित कांबळे असायचा. त्याच्यात खेळणारे तेव्हा ते संतोष वडसकर असायचा पुरव्यातला, बरोबर. तो एक अंडा म्हणजे तो यायचा. ते पहिले बरे खेळायचे, आम्ही त्यांच्या एवढं नाही. पण ते ओमसाई नाव खूप त्याने केलं. सर, राम भरोसे बांधा संघ. हा, राम भरोसे बांधा. हुसेन अचानक बांधा तेव्हा टीम होती. राम भरोसे बांधा, आता राम अचानक बांधा, राम भरोसे बांधा, हुसेन मकंदर. तर सागर म्हणून एक त्यांच्याकडे बॅट्समन होतो, सागर नाईक. तो आता ऑफ झालो, हॉटेल होतं त्याचा. पण जी बॅटिंग करायची ऑफ साईड काय ना, ऑफ साईड कव्हरमध्ये एक नंबर, म्हणजे एकदम तगडे शॉट मारायचा. स्क्वेअर कट कव्हर वगैरे जबरदस्त. ती एक त्यांचे तेव्हा मकर होता, मकरेश्वर मकरंद. मकरेश्वर आम्ही बोलायचो, मकरंद. तो एक असायचा. आणि दुसरा एक कोण त्यांच्यात असायचा, तो साई काणेकर एक. अशी दुनिया, आता बाबा खान म्हणून एक असायचा. आणि अशी आता नावे बरीचशी नाव विसरलो मी, त्याच्यामुळे आठवत नाही. शहरे आठवतात पण नावं आठवत नाही, असं होतं. शिरोड्याचं सांगतो तुला. शिरोड्याचे एक सर होते म्हणून, ते सुद्धा चांगली बॅटिंग बॉलिंग लिफ्टी असायचे. त्यांचं नाव परब काय. त्याच्यानंतर शिरोड्यात एक बॉलर होता झेरॉल म्हणून, रुमाल बांधून टाकायचा डोक्याला असा, सॉलिड ऑफ ब्रेक टाकायचा, दोनही टाकायचा. तो एक दुबईला आहे आता तो. तेव्हा तो खूप परफॉर्मन्स चांगली टीम होती. त्याच्यावर झेरॉलच्या 2 वरती बरेच जिंकले. ते झेरॉल एक बॉलर होता. नंतर शिरोड्यातले बरेच आशिष होता शिरोडकर, मयूर, आपला किरण परब, हे त्या इकडनं खेळायचे. ती एक त्यांची टीम चांगली होती. आजकाल आपल्याला दीपक बटा कुठल्या स्पर्धेत खेळताना दिसत नाही. दीपक बटाबद्दल काय सांग? दीपक बट्टा, तेव्हा गोपाळ बट्टा यायच्या अगोदर दीपक बट्टा चांगली बॅटिंग करायचा, तो खेळायचा सिंहगर्जना म्हणून. त्यावेळी दीपक ओपनिंग करायचा, चांगले मारायचा, हिटर होता. त्याच्यानंतर गोपाळ इन झाला, खेळायला लागला. दीपक 1 2 वर्ष त्याच्याबरोबर खेळला. नंतर दीपकने बंद केलं आणि गोपाळने चालू केले. ते गोपाळने मग
सगळे मोठे मोठे टुर्नामेंट लागले, टीम बांधायला गेले. मग ते VMC म्हणा, प्ले बॉईज म्हणा, रिलायन्स बांधा, अरुंदा. आता ही टीम कुठे नाव आहे? आता एक नाव राहिलं फ्रेंडशिप चॅनल. आता हा मकरेश्वर मालवणातला सुनील मालवणकर बिग हिटर. म्हणजे अजूनही तो कालच्या टुर्नामेंट, पावसाळी टुर्नामेंटला तू बघितलं असेल, तो काय परफॉर्मन्स बघितला. आता वय त्याचं जवळजवळ 45-46 वय आहे. हां, तरी तो अजूनही परफॉर्मन्स. त्यावेळी तो चांगले बॉलर कोण ते राजेश ठाकूर, जे केरकर म्हणून आहे, राजेश केरकर, त्याला खेळायचा. परत ठाकूर टाकायचा, तो राजेश ठाकूर ते बॉलिंग. परत संदेशला, परत प्रवीण देसाई म्हणून यायचा, त्यावेळी फास्टर, तो दोन्ही टाकायचा. एकदा लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक फास्ट, आणि त्यांना तो 6 मारायचा फास्ट. माझ्या बघण्यात तर सध्या प्ले बॉईजमध्ये छोटासा होता तो आलेला, नंतर VMCमधले खेळायचा. पण तो अजूनही चांगला खेळतो. आणि अजूनही तर मी सांगतो, सुनील मालवणकर टचमध्ये राहिला, प्रॅक्टिसमध्ये केली, तर अजूनही तो नवीन मुलांना त्याची हिटिंग काय आहे ते बघून घ्यावी, असं तर मी तुला जाहीर सांगतो. आपलं वेतोबा साईडला आरवली म्हणून आहे, तिथे एकदा लाईव्ह म्हणजे ती पडद्यावर झालेली अशी स्क्रीनवर व्हाईटच्या ती टुर्नामेंट एक झालेली. आम्ही तिथे फायनलला हरलेलो. मला वाटतं आम्हाला विजय करवड्याने हरवलेलं असं ते आठवतं. ती एक झालेली. त्या मंदिर होतं समोर, मठ होतं महाराजांचं, त्याच्या समोर झालेली ती आरवली टाक. आम्ही आता क्रिकेट शिकलो कोणाकडून? म्हणजे माझ्या जुने प्लेअर, म्हणजे मी ज्यावेळी चालू केलंय आणि ज्यावेळी ते उतार वयात लागले, तसेच प्लेअरांची नाव सांगता येईल. बॅट बॉय सावंतवाडीचं राजन नाईक. हां, राजन नाईक तेव्हा उतार वयात, म्हणजे तेव्हा तो 40 पार केलेलं होतं, तरी पण तो खेळा घ्यायचो. आणि अजूनही तो बॅडमिंटन म्हण काय स्पोर्ट म्हण खेळतात तो अजूनही. राजन नाईक चांगलं बॅट्समन, राजन नाईक. मला एक गोमंतक नाव वाले. आठवलं, एक राजन निबरे म्हणून. हा, राजन निब्रे एक होता तो बॉलर, त्याला सुद्धा मी यंग बॉईज मधनं खेळवलं होतो. राजन निब्रे चांगलाच टाकायचा, नवीन बॉलवर, नवीन जुन्या बॉलर चांगलंच म्हणजे चांगलाच टाकायचा राजन निब्रे. परत हंटर म्हणून मारायचं. हंटर नाही, त्याचं हळदणकर नाव होतं माझं. आणि त्याच्यापेक्षा माझा टॉप लेवलचा म्हणजे बॅड बॉईज मधनं खेळायचा पिंटू नाईक म्हणून होता, पिंट्या, सांगेलीचा. तो एक चांगला हिटर होता, म्हणजे बिग हिटर समजला. नंतर दिनेश कुबडे होते खेळणारे, दिनेश कुबडे होता, निशांत तोरसकर होता, आणि दुसरा आणि काय त्याचं नाव ते मी विसरलो. असे त्यावेळीचे चांगले प्लेअर होते सावंतवाडीचे. तर राजन नाईक, तर माझा देऊलकर एक होता, महेश देऊलकर. असे नाव पटकन आता आठवत नाही, असे होते. त्या खूप जणांचे प्लेअरांची नाव आहेत, काही मला आठवतही नाही, असेच आहेत. समजलं. फास्टर माझ्या बघण्यात, फास्टर बॉलर माझ्या बघण्यात चांगली बॉलिंग टाकणारा सोनू ओटोणे कोण होता, कुडाळचा सोनू ओटोणेकर. तुम्ही बघितलं, PI साहेब होता तो मालवणला, आधी रिटायर झाला, 3-4 वर्ष झाली. लाजरी चषक म्हणजे आपल्या कुडाळमध्ये प्रथमच नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. गेल्या वर्षी राजू पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राजेश माडेश्वर यांनी ती स्पर्धेचं नियोजन केलं होतं. त्या स्पर्धेबद्दल काय सांगा? त्या टुर्नामेंटला आम्ही एंट्री बी टाकली, रुपेश पावसकर, रुद्रा रेसिडेन्सी म्हणून हॉटेलचं नाव टाकलेलं. रुपेशने एंट्री, आम्ही प्लेअर आणलेली पुण्यावरनं. आम्ही त्या मॅचला एकच लास्टची मॅच जिंकलो, 2 मॅच हरलो नॉकआउट टुर्नामेंट. पण टुर्नामेंट ती खूप अप्रतिम झाली. राजू आणि राजेशचं खरं अप्रतिम, म्हणजे एक टुर्नामेंट कुठे वेगळं वातावरण तयार केलं त्या लाजरी टुर्नामेंटने. आणि खरोखर भरभरून माणसं आली, आणि खरोखरच त्या टुर्नामेंट जबरदस्त मेहनत घेतली राजू पाटणकर आणि राजेशने, त्याच्या सहकार्याने, लाजरी ग्रुपच्या सगळ्यांनी, गोट्या सावंतने. आणि ते एक जबरदस्त टुर्नामेंट झाली, आम्हाला खेळायला मिळालं एक वेगळं वातावरण. तरी ती एक टुर्नामेंट लास्टची खेळलो होती. त्याच्यानंतर मी नाईट रुपेश लागला खेळ म्हणून ते त्याच्या हॉटेलचं नाव दिलं आणि खेळलो. धन्यवाद किशोर सर. या ठिकाणी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपल्या प्रेक्षकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्यात, त्याबद्दल आधी तुमचे आभार मानतो. धन्य. तुमच्या स्टुडिओत बोलवल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. शेखर परत तुमचा थँक्यू. धन्यवाद.